आपलं नातं टिकावं, अधिक चांगलं व्हावं याच्यासाठी कष्ट घेण्याचं आपण थांबवतो. समजा मला सर्दी खोकला झाला तर सांगायला नाही लागत माझ्या पार्टनरला की बाबा काहीतरी गरम चहा करून दे, पाणी करून दे, बेडशीट काढून दे. सेम वे हे नातं चांगलं करण्यासाठी माझ्या पार्टनरनी मला काही सांगायची गरज नाहीये, हे मी आपसूक करायला पाहिजे. हे 30, 40, 50चे जे लोक आहेत ना, ह्यांचं फार मरण आहे. कारण ह्या वयाला आपला समाज म्हणतो की नाही, यांनी संन्यास घेतल्यासारखं राहायचं, पण संन्यास नाही घ्यायचा, मुलाबाळांची काळजी घ्यायची. ज्या गोष्टी पूर्वी गोड वाटायच्या नवरा बायकोने एकमेकासाठी केलेल्या, त्या आता गोड वाटत नाही. सकाळचा चहा एकमेकाला दिला, पहिला रोमॅन्टिक वाटायचं, आता ते वाटायला लागत नाही. आता ते कष्ट वाटायला लागतात. रात्री 12 वाजता कॉफी डेटला गेलो, जे आता शक्य होऊ शकत नाही, कारण का मूल झोपतंच 11, 11:30ला. मग तोपर्यंत तुम्ही दमलेला असता, मग तुम्ही कॉफी डेटवर जाते. मग तेव्हा अशा नाविन्याच्या गोष्टी शोधायच्या कशा, ज्यातनं हे प्रेम व्यक्त कसं करायचं. माझी बायको स्वयंपाक जमला करतीये तर मी तिथे स्वयंपाकघरात जाऊन लुडबुड करणं, राग येतो, चिडचिड करतात, पण त्या रागात, त्या चिडचिडेमध्ये प्रेम आहे. माझ्या बायकोची छेड काढणं, बायकोची छेड काढणं, माझ्या पार्टनरची छेड काढणं इज अ ब्युटिफुल थिंग. आवडतं दोघांनाही, दोन्ही पार्टनरला आवडतं, की ज्याच्यानी तुम्हाला त्या नात्यामध्ये लाईव्हलीनेस येतो. ही जी काय नात्यामधली पेल्यातली वादळं असतात ना, ही जर का शमवायची असतील ना, तर आपलं लैंगिक सहजीवन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तिथे त्या बेडरूममध्ये दोघं नुसते शरीराने उघडे नसतात, तर ते इमोशनली पण उघडे असतात. मी एक तुला गमतीशीर गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरी झाल्यावरती एक दुसरा तिसराच दिवस होता, तर ती खूप रडत बसली होती मुलगी. नंतर तिला विचारल्यावर ती म्हणली, सर जे कोण येतंय ना सगळेजण ते बाळ कसं आहे, बाळ कसं आहे हेच विचारताय. तो मला माझ्या नवऱ्याने पण विचारलं नाही की तू कशी आहेस. आणि तिथे मग अडचणी चालू. मुलाच्या शाळेत काय झालं, मुलांनी जेवण केलं का, मुलाला हे आणायचंय, लाईटचं बिल भरलं का, EMI कधी आहे, त्याच्या व्यतिरिक्त संभाषणच होत नाही. हेच बदलायला पाहिजे. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण आजचा विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा विषय घ्यायला थोडंसं यंग आहोत खरं तर. आणि गंमत तर लग्नही झालेलं नाही आहे. ते पण इन जनरल आलेल्या कमेंट्समध्ये, आलेल्या मेल्सवरून आपल्याला लक्षात येतं की ह्या विषयावरती आपण बोलणं गरजेचं आहे. तर आजचा विषय आहे की लग्नानंतर प्रेम कसं टिकवायचं आणि लग्नानंतर प्रेम टिकवावं लागतं का, म्हणजे त्याच्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतात, असं काय वेगळं करावं लागतं की रोमॅन्टिसिझम मरून जातो, काय असं काही वेगळं म्हणजे गजरा आणावा लागतो का, गाणं गाऊन खाली वाकावं लागतं का, म्हणजे 40शीत अवघड येते. बट म्हणजे आत्ता 30शीतच पाठ दुखते तर 40शीतलं माहीत नाही. पण इन जनरलच ह्या गोष्टी काय कराव्या लागतात जेणेकरून हे नातं खरंच छान टिकू शकेल. आणि जेव्हा आपण या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये प्रत्येक माणूस म्हणजे नवरा असू दे, बायको असू दे, इतकं देण्याचा प्रयत्न करत असतो बाहेरच्या जगातही, तर घरी आल्यानंतरही कुठून आणायचं हे इमोशन्स, मग काय अडथळा येऊ शकतो, काय पद्धतीने हे नाविन्य राहू शकतं. कारण बऱ्याचदा आपण असं होतं की अतिपरिचयात अवज्ञा होऊन जाते की म्हणजे सवय होऊन जाते एकमेकाची. तर काय गोष्टी केल्या पाहिजेत हे समजून घेण्यासाठी आपले लाडके गेस्ट आपल्यासोबत आलेले आहेत. डॉक्टर सागर पाठक सर, ते सिनियर गायनॅकोलॉजिस्ट आहेत, ते रिलेशनशिप मॅरेज काउन्सिलर आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मोस्ट हॅपी. मला आज इतकी मजा वाटते की लग्न नाही झालंय पण 2 लग्न झालेल्या आणि लग्नाबद्दल बोलणाऱ्या टॉपिकवरती आज आपण चर्चा करतोय. पण खरं तर हे एक्सप्लोरेटरीच आहे ना, म्हणजे आजचा विषय सुद्धा. कारण हे सतत आपण ऐकतो की लग्नानंतर तो काही वर्षांनंतर स्पार्क निघून जातो आणि मग स्पार्क गेला की मग तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतात, नातं टिकवावं लागतं वगैरे, असं खूप ऐकलेलं असतं लोकांकडनं आणि आजूबाजूला खरं तर पाहिलेलं पण असतं वेगवेगळ्या नात्यांमध्ये. तर लग्नानंतर प्रेम एकतर बदलतं का, म्हणजे इथपासून जर आपण सुरू केलं की लग्नानंतर प्रेम बदलतं का, कारण ते बदलत असेल तरच मग ते टिकवावं लागत असेल, त्याला काहीतरी मलमपट्टी करावी लागत असेल, त्याचं सर्व्हिसिंग करावं लागत असेल, तर असं लग्नानंतर प्रेम बदलतं का? नमस्कार. सगळ्यात पहिलं ना, तू जे काय इंट्रोडक्शन केलं ना आणि हा म्हणला माझं लग्न झालेलं नाही, ह्याचं लग्न झालंय, म्हणजे मला खरंच हा पहिल्यांदा तुमच्याबरोबर एपिसोड करताना भीती वाटते. कारण ओंकारचं लग्न झालं नाही आहे, तो विचार करतोय की हे मी जे काय बोलणार आहे
ते आपल्या गर्लफ्रेंडवरती वापर करून बघतो. शार्दूलच्या मनात आहे आता घरी गेल्यावरती बायकोच करतोच मी. बर, दोघांचाही तुमचा प्लॅन जो आहे तो मला दिसतोय की जर सक्सेस झालं तर आमच्यामुळे बरं का, आणि फेल झालं तर आहेत ते डॉक्टर पाठक. सो फ्रँकली भीती वाटते. पण हा टॉपिकच इतका इंटरेस्टिंग आहे ना की प्रेम हे बदलतं का? तर हो, जसं आपलं वय वाढतं, आपला अनुभव बदलतो, आपलं नातं बदलतं, त्याप्रमाणे प्रमाणे प्रेम आणि प्रेमाची व्याख्या ही नक्कीच बदलते. ती चांगली व्हावी आणि ती तशी चांगली टिकावी याच्यासाठी कष्ट करायला लागतात. पण लग्ना अगोदर जे काय प्रेम म्हणतो आपण, ते प्रेम आणि लग्नानंतर प्रेम हे सेम असतं, फक्त ते व्यक्त करायची पद्धत बदलते. आणि ती जर नाही बदलली तर मग अडचणी येतात. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपण लग्न करतो ना, तर आपल्याला वाटतं की आपण लग्न रजिस्टर केलं म्हणजे काय, तर प्रॉपर्टी जशी आपण विकत घेतो तेव्हा रजिस्ट्रेशन करतो तसं लग्न रजिस्टर केलं. तर गव्हर्नमेंट जेव्हा प्रॉपर्टी रजिस्टर करतं तेव्हा ती प्रॉपर्टी तुमची आयुष्यभरासाठी मालकीची होते. पण लग्न गव्हर्नमेंट रजिस्टर करत नाही, ॲक्च्युली ते ॲक्नॉलेज करतं, फक्त मान्य करतं की त्यामुळे तुम्हाला काही मालकी हक्क मिळत नाही तुमच्या पार्टनरवरती, की हां आता लग्न झालं आहे म्हणजे काय की माझा मालकी हक्क आहे, मी जे काय करीन ते तसंच टिकलं पाहिजे, तसंच टिकणार आहे. तर नाही, ते नातं टिकवायला आपल्याला त्या नात्यावर कष्ट करतच राहायला लागतं. कारण आपल्याला फक्त मान्यता मिळाली लग्न झाल्याची, बाकी काहीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे हे जर नातं आपल्याला टिकवायचं असेल तर दोघांनाही ती बदललेली प्रेमाची व्याख्या जी आहे ती सतत एकमेकांबरोबर शेअर करत राहणं गरजेचं आहे. आणि ते होत नाही, कारण आपण तिथे गृहीत धरतो एकमेकांना की हे आता झालं, की लग्नाच्या अगोदर जे काय आपण करत होतो ते आता काही करायची गरज नाही, कारण आपण लग्न केलं आहे ना आता. अगदी साधी गोष्ट आहे बघ ना, की लग्न ठरायच्या आधी किंवा लग्न अगदी नुकतं ठरलं आहे त्यावेळेला आपण काय करतो, आपल्या शरीराची काळजी घेतो. कोण जिममध्ये जातं, कोण ब्युटी पार्लरमध्ये जातं, छान छान फोटो काढतात. लग्न झालं की झालं, आता काय जिम नाही वेळ मिळत बाबा मला, आता काय घरच्याच जबाबदाऱ्या आहेत, आता काय मुलंच झाली, मी कशाला जिममध्ये जाऊ. ब्युटी पार्लरमध्ये हां आता वाढलेच आहेत केस तर कापायलाच पाहिजेत म्हणून जातो. मग ह्याच्यामध्ये होतं काय की आपण स्वतःचीच काळजी घेत नाही. आणि नातं जर टिकवायचं असेल तर प्रत्येकाने आपली काळजी घेताना दुसऱ्याची आपण काळजी घेतोय हे समजून घेतलं पाहिजे. सो त्यामुळे जसं रेग्युलरली गाडी सर्व्हिसिंगला नेतो तसं नातंही सर्व्हिसिंगला न्यायला लागतं. ते नाही नेलं की मग तू म्हणतोस तसं हो, लग्नानंतर नातं आणि प्रेम बदलतं. म्हणजे बदलू नये याच्यासाठी कष्ट कोणी करायचे आहेत, आपणच करायचे आहेत. सर तुम्ही आत्ता जे म्हणालात ना ते खूपच मला इंटरेस्टिंग वाटतं. कारण स्वतःवरती काळजी घेणं, स्वतःच्या गोष्टी करणं. कारण लग्नाच्या आधी असतं ना आपण, म्हणजे अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो, तुम्ही त्या ज्या कोर्टशिप पिरियड असला तरी किंवा रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही एकमेकाला भेटायला जाताना ना असं छान तयार होऊन जाता. आणि तुम्ही रोज म्हणजे सतत नसता ना एकत्र, म्हणजे त्यामुळे तुम्ही काहीतरी प्रयत्न करता, कष्ट करतात भेटण्यासाठी, तिला खुश करण्यासाठी किंवा ती तुम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असते. आणि लग्नानंतर ते एक गॅरंटी येऊन जाते, एक ट्रस्ट बिल्ड होतं की आता आहोत आपण एकत्र आहोत. पण तो कुठेतरी चुकून टेकन फॉर ग्रँटेड होऊन जातं की आहेच ना आपण एकत्र, हिने बघितलंच आहे ना मला चांगलं कसं असतं. मग एका पण नंतर ते आपण बनियनवरती फिरणं असेल किंवा फाटके बनियन असतील किंवा गाऊन असतील, जे काय असेल, म्हणजे दोन्ही साईडनी बोलतो मी, त्याच्यामुळं कुठेतरी त्या प्रेमातला नाविन्य, नॉवेल्टी कमी होते का? नाही, होतं काय की लग्न अगोदर काय होतं की आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपण आपल्या पार्टनरला आपली चांगलीच बाजू दाखवतो. म्हणजे सगळ्यांनी विचार करा की जेव्हा आपण कोर्टशिपमध्ये आपल्या पार्टनरला भेटतोय त्यावेळेला आपण घरातले कपडे घालून भेटतो का, नाही, किंवा केस न विंचरता भेटतो का? अजिबात नाही, अजिबात नाही. आता हे सो इट्स अ व्हेरी गुड, मुलाखत घेणारे खूप चांगले आहेत, एकाचं लग्न नाही.
नाही, आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपण आपली चांगलीच बाजू दाखवतो. ओके, पण लग्न झाल्यावरती आपण 24 तास त्या व्यक्तीबरोबर असतो. प्रत्येकजण 24 तास त्याच स्टाईलमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे त्याचे कपडे बदलतात, त्याची वेशभूषा बदलते, त्याचं बोलणं बदलतं, त्याचं वागणं बदलतं, त्याच्या सवयी ज्या आत्तापर्यंत आपल्याला दिसलेल्या नव्हत्या त्या दिसायला लागतात. म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे की मी बेडच्या उजव्या बाजूलाच झोपतो आणि लग्न झाल्यावरती माझा पार्टनर पण म्हणतो म्हणजे मी उजव्याच बाजूला झोपतो. तर मग ह्या गोष्टी कधी कळणार? लग्नानंतरच कळणार ना. पण मग जेव्हा त्या आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी कळायला लागतात त्यावेळेला मग अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. हे जसं तू म्हणला ना की टेकन फॉर ग्रांटेड, की हे आपण गृहीत धरतो की हा व्यक्ती जर का असा दिसणार आहे तर तो असा वागणार आहे, पण तसं नसतं. म्हणूनच बऱ्याच वेळेला ना जेव्हा प्रेमविवाह केलेली जोडपी माझ्याकडे येतात तेव्हा ते म्हणतात, सर आमचं अगोदर तर इतकं प्रेम होतं, आता इतकी भांडणं होत आहेत. कारण त्या कोर्टशिपच्या पिरियडमध्ये तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्या चांगल्याच सवयी बघितल्यात, चांगलीच व्यक्ती बघितली आहे. पण त्या बुरख्याच्या मागची किंवा त्या मुखवट्याच्या मागची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुम्ही जेव्हा 24 तास एकत्र राहतात तेव्हाच कळते. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट्स आपण करायला लागतो. त्यामुळे लग्नानंतरचा सुरुवातीचा जो काळ असतो ना, 1 वर्ष 2 वर्षाचा मी म्हणतोय, त्या काळामध्ये जरी अडचणी काही आल्या तरी त्याच्यात नाविन्य असतं. म्हणजे जसं मी म्हणलं की बेडच्या उजव्या बाजूला झोपायचं, तर ती ॲडजस्टमेंट आहे. ती ॲडजस्टमेंट आपण करतो, म्हणजे त्याच्यात नाविन्य आहे. मग मी डाव्या बाजूला बेडला झोपलो तर मला नाविन्य वाटतं, आय एन्जॉय दॅट. तसं प्रत्येक ह्याच्यात होतं. तर ह्या ॲडजस्टमेंट्स सुरुवातीच्या काळामध्ये जर का यशस्वी झाल्या तरच ते नातं टिकतं. पण तरी त्याच्यात नाविन्य आहे, म्हणजे तरीही ते आपण एकमेकांना चांगलं वाटावं, एकमेकांना खुश करावं, एकमेकांच्या मर्जीने वागावं याच्यासाठी कष्ट घेत असतो. कालांतराने काय होतं, मला माहिती आहे आता माझा पार्टनर कसा वागणार आहे हे जेव्हा मला कळतं त्यावेळेला मग मी माझ्या पार्टनरला इतकं गृहीत धरतो की मी कष्ट करायला जातच नाही. म्हणजे मला माहिती आहे मी जर का ह्या पद्धतीने वागलो तर माझ्या पार्टनरची रिॲक्शन अशी असणार, संपला विषय. मग मी त्याच पद्धतीने वागतो ना. म्हणजे मी जर का रात्री ब्रश न करता बेडरूममध्ये गेलो तर माझ्या पार्टनरची मे बी रिॲक्शन असेल की भयानक आरडाओरडा करेल. मग मला माहिती आहे म्हणून मी काय करतो की ब्रश करूनच जातो, कारण मला माहिती आहे रिॲक्शन काय होणार. त्यामुळे मी ती आपसूक गोष्ट करतो. पार्टनरला काय वाटेल ह्यानुसार माझा मी समज करून घेतो. त्याच्यात नाविन्य येत नाही. सो नाविन्य हे प्रत्येक नात्यामध्ये लागतं. ते नसेल तर ते तयार करायला लागतं. आणि एकदा आपण अतिपरिचयाचे झालो की मग तर आणखीन लागतं. तरच नातं आपल्याला पुढे काहीतरी जाता येतं. बरोबर सर. आणि हे सगळे नात्याचे काय म्हणूयात ते परत परत ते प्रेम, मला ना हा थॉटच खूप इंटरेस्टिंग वाटतो की म्हणजे प्रेमविवाह समजा जर आपण एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून घ्यायचं ठरलं की ती 2 माणसं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून लग्न करायचं ठरवतात. एकमेव गोष्ट त्यांना बांधणारी असते ती म्हणजे प्रेम, बरोबर ना. म्हणजे लग्न करताना म्हणजे साधारणपणे, पण त्याच्यानंतर सुद्धा लग्न झाल्यानंतर परत वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि परत परत ते प्रेम आहे हे म्हणजे दोघांनी एकमेकांना भासवून द्यायचं असतं, ते व्यक्त करायचं असतं आणि कसं माझं प्रेम आहे हे परत दाखवायचं असतं. तर त्याचे वेगवेगळ्या टप्प्यात आपल्याला म्हणजे एकदा प्रेमात पडतो पण ते परत 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 तुम्हाला व्यक्त करत राहावं लागतं. म्हणजे ते हे ह्याच्यासारखं नाही आहे ते काय एकदा गाडी विकत घेतली आहे आणि ती तशीच आहे तुमच्याकडे नाही आहे, ती तुम्हाला परत परत सर्व्हिस करायला लागते, त्याच्याच सारखं आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यात सुद्धा लग्नाच्या ते प्रेम व्यक्त करणं आणि त्या नात्याचं एक्सपेक्टेशन्स पण बदलतात का? म्हणजे अगदी तुमचं लग्न झालं आहे आणि काय काय पद्धतीनं ते प्रेमही बदलतं, ते नातंही बदलतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर काय 4-5 वर्षानंतरचा काळ असेल, त्याच्यानंतर काय 10 वर्षानंतरचा असेल, मग तुम्ही 20-25 वर्ष एकत्र राहतात तेव्हाचं प्रेम, आणि काय आता खूप वर्ष झालीत एकत्र आणि आपण म्हातारे झालो तेव्हाचं प्रेम.
या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यावरचं पण प्रेम वेगवेगळं असतं का? मला फक्त इथं ॲड करायचं आहे, बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसतं की वेगवेगळ्या टप्प्यावरती परत व्यक्त करायचं असतं. नाही, प्रेम ही भावना म्हणून सेम राहते. ओके, सो प्रेम ही भावना काही बदलत नाही. म्हणजे आईचं मुलावरचं प्रेम हे तसंच राहतं, पण ते मूल लहान असताना ते व्यक्त करायची पद्धत आईची वेगळी असते, ते थोडं मोठं झाल्यावरती व्यक्त करायची पद्धत वेगळी असते. विचार करा, जर का मोठ्या 40 वर्षाच्या मुलाला आईने येऊन मिठी मारून किस घेतला, असं होतं का? नाही होत ना. पण तेच वर्षभराच्या मुलाला आई मिठीत घेणार आणि किस करणार. पण मग 40 वर्षाच्या मुलावर प्रेम दाखवायचंच नाही का? दाखवलं जातं, पण त्याची पद्धत वेगळी आहे. सो प्रेम बदलतं. ते लग्न अगोदर जे असतं हे बऱ्याच वेळेला थोडंसं बाह्य स्वरूपात असतं, की व्यक्ती कशी दिसतीये, कशी आपल्याशी वागती आहे, बाहेरून कशी दिसतीये, ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं. लग्न झाल्यावरती हे बाहेरचं जे प्रेम असतं हे तर राहतंच सुरुवातीच्या काळामध्ये, कारण त्याच्याशिवाय अट्रॅक्शनच येणार नाही. पण त्याचबरोबर त्या व्यक्तीला जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करायला लागतो आपण. आणि मग ती व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती व्यक्ती दुसऱ्यांशी कसं वागती आहे, तिचे थॉट्स काय आहेत, मग तिला BJP आवडतं का काँग्रेस आवडतं, इथपर्यंत. म्हणजे कुठलेही हे सगळे थॉट प्रोसेस कसे आहेत, त्याच्याशी आपण कसं अलाईन होऊ शकतो, मग अलाईन जर नाही होऊ शकलो तर मग आपण कसं ॲडजस्ट करू शकतो, ह्या सगळ्या प्रोसेस ह्या लग्नानंतर चालू होतात. या लग्ना अगोदर नाही होत. लग्न अगोदर प्रत्येकजण चांगलंच असतं, कारण लग्नानंतरच मग त्याच्यातले कांगोरे आपल्याला कळायला लागतात. हे कांगोरे दरवेळेला वाईटच असतात असं नाही, चांगलेही असतात. पण आपल्यासाठी ते चांगले आहेत का, आपण त्याला एक्सेप्ट करू शकतो का, ॲडजस्ट करू शकतो का, हे सगळं जाणून घेण्यात हे पहिला जो हनीमून पिरियड असतो ना, 1 वर्ष 1.5 वर्षाचा, म्हणजे त्या पिरियडमध्ये हे सगळे ॲडजस्टमेंट्स आपले चालले असतात. आपण आपल्या पार्टनरला दरवेळेला परीक्षासारखं घेत असतो, की हे मी जर का बोललो तर रिॲक्शन काय येईल, ह्याच्यावरती माझ्या पार्टनरचे थॉट्स काय आहेत. ह्याच्यामध्ये एक नाविन्य असतं आणि ह्यामध्ये एक स्पर्धाही असते, की माझ्या पार्टनरला काय पाहिजे ते मी देऊ शकतो का, त्या पार्टनरला पाहिजे त्या पद्धतीने देऊ शकतो का, मी जे वागतोय ते माझ्या पार्टनरला आवडू शकेल का, माझा पार्टनर जे काय वागतोय त्याला ते मला आवडेल का. ह्या सगळ्या ज्या जरतरच्या गोष्टी होतात ना, ह्या जरतरच्या गोष्टीमुळे त्या पहिल्या 1-1.5 वर्षात ते नातं बनायला लागतं. प्रेम झालंय पण नातं बनतं ह्या पहिल्या 1-1.5 वर्षात. सो विल बी सरप्राईज, मेजॉरिटी ऑफ द डायव्होर्स केसेस ज्या फाईल होतात त्या लग्नाच्या पहिल्या वर्षाच्या आत भांडणं तिथून चालू होतात. कारण पहिल्या वर्षामध्ये हे आपण एकमेकांना ओळखत असतो, एकमेकांची परीक्षा घेत असतो, की ज्याच्यामध्ये आपलं नातं बनायला लागतं. सो त्यामुळे ते जर का 1-1.5 वर्षाचा पहिला काळ छान गेला ना, तर जनरली ते लग्न लॉंग टर्मसाठी टिकतं. त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला कळतं आता हा माझा जोडीदार असा आहे, हे असं करणार तसं करणार, याला हे आवडतं ते आवडतं. अगदी साधी गोष्ट आहे ना, म्हणजे तुझ्या घरचा वरण भात आणि माझ्या घरचा वरण भात हा वेगळाच लागतो. तो वरण तेच असतं, भात तेच असतं, तूप तेच असतं साजूक, पण तरीही त्याची चव वेगळी असते. ती वेगळी चव एकमेकांना आवडायला हे वेळ लागतो. पहिलं 1-1.5 वर्ष जातं. त्याच्यानंतर काय होतं, मग एकमेकांना जाणलंय, मग त्याच्यानंतर होतं की प्रेग्नन्सी राहते. मग तोही काळ वेगळा असतो, कारण दोघांची परत रिॲक्शन्स बदलतात. त्यामुळे ते प्रेम हे नॅचरली प्रोग्रेस होणारी गोष्ट आहे, की इथे फार कष्ट नाही करायला लागत. की जसं आपण म्हणलं ना, की नातं टिकवायला कष्ट करायला लागतात का, तर ह्या पिरियडमध्ये फार नाही कष्ट करायला लागत, कारण ते आपसूक होतात. की प्रेग्नन्सी राहते, मग ते आनंदाच्या गोष्टी असतात, ते वेगवेगळे शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात,
आपल्या बायकोला सांभाळण्यासाठी नवरा मदत करायला लागतो, ॲडजस्ट करायला लागतो. बायको खूप वेगवेगळ्या इमोशन्समधून जात असते, ती पण ॲडजस्ट करते. सो हा डिलिव्हरीचा पर्यंतचा काळ हा पण खूप एक्सायटिंग असतो. खूप कष्ट नाही करायला लागत. मुद्दा चालू होतो ते डिलिव्हरी झाल्यानंतर. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आधी कोणावरती फोकस आहे? माझ्या पार्टनरवर, माझ्या पार्टनरचा माझ्यावर. बरोबर. आता डिलिव्हरी झाली आहे, आता फोकस कुठे गेला? बाळावरती. आईचा पूर्ण फोकस बाळावर, वडिलांचा पूर्ण फोकस बाळावर असतो आणि त्याला कळत नाही की अरे माझ्या बायकोचा माझ्यावर का नाही फोकस आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटायला लागतं की अरे माझी बायको माझ्याकडे लक्षच देत नाही आहे, सगळं त्या मुलाचं करते. मी एक तुला गमतीशीर गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरी झाल्यावरती एक दुसरा-तिसराच दिवस होता. मी रूममध्ये गेलो तिला विचारायला कशी आहे वगैरे. तर ती खूप रडत बसली होती मुलगी. अशीच यंग 22-23 वर्षाची मुलगी होती. लव्ह मॅरेज झालं होतं आणि खूप रडत होती. म्हटलं काय झालं काय बोलायलाच तयार नाही. मग नंतर तिला विचारल्यावर ती म्हणली, सर जे कोण येतं आहे ना रूममध्ये सगळेजण ते बाळ कसं आहे हेच विचारताय. तो मला माझ्या नवऱ्याने पण विचारलं नाही की तू कशी आहेस. सगळ्यांना बाळाचंच कौतुक. सो ही गोष्ट डिलिव्हरीनंतर व्हायला लागते की दोघं एकमेकांना फोकस जो करायचा आहे तो फोकसच बदलतो आणि तिथे मग अडचणी चालू होतात. मग त्यामुळे तिथे एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसाठी वेळ काढणं हे खरंच गरजेचं असतं. मग मी कितीतरी वेळेला म्हणतो की तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करताय, हो चांगली गोष्ट आहे. त्यावेळेला तुमचा नवरा का नाही तुम्ही बरोबर घेत. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल थिंग की दोघं नवरा बायको एकत्र बसून आपल्या बाळाला फिडिंग करतायत. ह्याच्यासारखी सुंदर चित्रच नाही दुसरं. पण आपल्याकडे चित्र काय दाखवलं जातं? त्या आईनी एकट्या खोलीमध्ये त्या बाळाला घ्यायचं आणि फिडिंग करायचं का? सो तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात समजून उमजून आणायला पाहिजेत की ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण दोघांनी जर का भाग घेतला तर तो फोकस बाळावरच राहतोय पण आपल्या नात्यावर पण फोकस येतोय. राईट. कारण ह्या स्टेजमध्ये होतं काय की सेक्शुअली ते ॲक्टिव्ह नसतात, त्यांना सेक्शुअली एकत्र येता येत नाही, पण फिजिकली एकत्र येता येतं. एकमेकांना भेटणं, एकमेकांना मिठी मारणं, एकमेकांबरोबर त्या बाळाची काळजी घेणं हे फिजिकल आहे. ह्याच्यामध्ये इमोशनल बॉन्डिंग होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या बाळाची पण काळजी घेता येते, तुमच्या नात्याचीही काळजी घेता येते. सो या स्टेजमध्ये ही गोष्ट करणं खूप महत्त्वाची. प्रेग्नंट असताना करतात बरं का. म्हणजे प्रेग्नंट असताना त्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन जाणं, तिच्या तपासण्या करणं, आवडेल ते खायला देणं, हे सगळं केलं जातं. पण डिलिव्हरी झाली की मग त्या नवऱ्याला बाजूलाच टाकलं जातं. असं नाही व्हायला पाहिजे. त्याला पण इन्व्हॉल्व करून घ्या, त्याचंही बाळ येते की जेणेकरून तुमच्या दोघातलं नातं टिकून राहायचा फोकस आपला त्याच्यावर आहे की त्यामुळे ते प्रेम कसं टिकवायचं, ते प्रेम कसं वाढवायचं ह्याच्यासाठी आपण कष्ट करायला लागतात. मग तो डिलिव्हरीनंतरचा जो काळ आहे ना हा काळ खूप चांगला जायला लागतो. कारण मग आपण एकमेकांना मदत करतो, एकमेकांना सपोर्ट करतो, एकमेकांना आपलं प्रेम परत परत जाणवून देतो. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस पिरियड. आणि ते करायला लागलो की मग आपल्याला जेव्हा आपलं परत रेग्युलर लाईफ चालू होईल त्यावेळेला तुम्हाला असं वाटणारच नाही की आपल्या पार्टनरवर आपला फोकस नव्हता. कोणालाच निग्लेक्टेड वाटणार नाही, त्या मुलीसारखं रडत नाही बसणार कोणी. सो दिस इज वॉट वी शुड थिंक ऑफ. याचा आपण विचार करायला पाहिजे की जेणेकरून आपण आपलं नातं जास्त टिकवू शकतो. बरोबर बरोबर. आणि सर जेव्हा थोडासा काळ जातो म्हणजे ह्याच्यानंतर थोडी मुलं मोठी व्हायला लागतात, एक किंवा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांचं काम करणं त्यांचं हे होतं. एस्पेशली म्हणजे फॉर्च्युनेटली एकाच व्यक्तीवरती ते बऱ्याचदा घरांमध्ये पडतं काम. आता दोन्ही करतात, आईवडील दोघंही करतात, मदत करतात. ते पूर्ण मुलावरती फोकस होतं, त्यांना वाढवणं होतं. आणि ज्या गोष्टी पूर्वी
गोड वाटायच्या नवरा बायकोनी एकमेकासाठी केलेल्या, त्या आता गोड वाटत नाहीत. त्या आता त्याच्याबद्दल कौतुक वाटत नाही. म्हणजे एखादा सकाळचा चहा एकमेकाला दिला कोणी, म्हणजे नवऱ्याने बायकोला दिला का बायकोने नवऱ्याला दिला, तर पहिला रोमॅन्टिक वाटायचं. आता ते वाटायला लागत नाही. आता ते कष्ट वाटायला लागतात की जगमारत चहा द्यायचा आहे किंवा बऱ्याचदा असं होऊन जातं की पूर्वी काय बाबा, म्हणजे वडिलांच्या काळात गजरा दिला तर ते छान वाटायचं. आपल्या काळात काय बाबा बाहेर पण रात्री 12 वाजता कॉफी डेटला गेलो, जे आता शक्य होऊ शकत नाही कारण का मूल झोपतंच 11 11:30ला. मग तोपर्यंत तुम्ही दमलेला असता, मग तुम्ही कॉफी डेटवर जाते. मग तेव्हा अशा नाविन्याच्या गोष्टी शोधायच्या कशा, ज्यातनं हे प्रेम व्यक्त कसं करायचं. कारण तुमचा फोकस अगेन तो इतका जास्त मुलावरती गेलेला असतो आणि तुम्ही एनर्जी पण ड्रेन झाली असते. म्हणजे फोकस म्हणण्यापेक्षा असं नसतं की एकमेकाबद्दल प्रेम दाखवायचं नसतं, फक्त ताकद नसते तेवढी दोघांकडे नवरा बायकोमध्ये. नाही, ह्या थोडंसं जेव्हा लग्नाला मे बी 5-10 वर्ष होतात आणि ते मुलं मोठी व्हायला लागतात, तुमच्याही जबाबदाऱ्या वाढतात. तुमच्या जॉबमधल्या जबाबदाऱ्या वाढतात, घरच्या जबाबदाऱ्या वाढतात, आईवडिलांच्या, सासूसासऱ्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या वाढतात. सो त्या जबाबदाऱ्या जशा वाढतात तसा प्रॉब्लेम काय येतो की एकमेकांमधलं जे कम्युनिकेशन आहे ना, ते कम्युनिकेशन फक्त भौतिक गोष्टींपुरतं मर्यादित राहतं. म्हणजे काय, आज मुलाच्या शाळेत काय झालं, मुलांनी जेवण केलं का, मुलाला हे आणायचं आहे, लाईटचं बिल भरलं का, पाणीपट्टी भरली का, घर भाडं भरलं का, EMI कधी आहे, त्याच्या व्यतिरिक्त संभाषणच होत नाही. किंवा जे काय संभाषण आहे ते फक्त मुलांच्या आणि भौतिक गोष्टींच्या भोवतीच फिरतं. हेच बदलायला पाहिजे. मी जसं म्हणतोस की ठीक आहे, नाही रात्री 12 वाजता तुम्हाला कॉफी डेटला जाता येणार, हरकत नाही ना, पण तुमचं जे संभाषण आहे ते संभाषण तुम्ही का नाही बदलू शकत. तुम्ही किती दमलेला असाल, तुमच्यावर किती जबाबदाऱ्या असतील, तरीही अरे आपण जेव्हा कॉलेजमध्ये एकत्र फिरत होतो त्यावेळेला हा पिक्चर बघितला होता, त्याच्यातल्या ह्या जोकवरती आजही हसता येईल ना, पण आपण त्या मेमरीज काढतच नाही, ह्या मेमरी होतच नाहीत. आणि मग त्या मेमरीज जोवर आपण परत परत करत नाही, कारण ह्या काळामध्ये ना नवीन मेमरीज फक्त मुलाबाळांबरोबर बनतात, आपल्या स्वतःच्या मेमरीज बनत नाहीत. सो ह्या काळामध्ये माझ्या मते थोडं भूतकाळाच्या मेमरीज आत्ताच्या वर्तमान काळात आणणं इज अ व्हेरी गुड थिंग टू स्टार्ट अ कम्युनिकेशन. सो एकमेकांमधला संवाद वाढणं हे ह्या काळामध्ये प्रचंड मोठी गरज आहे. आणि ते संभाषण जेव्हा वाढतं, ते कम्युनिकेशन जेव्हा एकमेकांचं वाढतं, तेव्हा त्यांच्यामध्ये ते प्रेम किंवा जो स्पार्क तुम्हाला पाहिजे तो स्पार्क तयार होतो. मग आपल्याकडे खूप छान प्रथा आहे जी आता थोडीशी कमी कमी व्हायला लागली, की कुठला सण असेल ना, मोठा दिवाळी असेल किंवा काय असेल, तर बायको माहेरी जाते. का जाते रे? कारण केवळ एकच की ते दोघं जण काही काळापुरते वेगळे होतात. जेव्हा वेगळे होतात तेव्हा त्यांच्यामध्ये ते थोडंसं लॉंगिंग व्हायला लागतं. दोघांना थोडासा तो दुरावा जो आहे तो सुरुवातीला बरा वाटतो एखाद दुसरा दिवस, आणि 7-8 दिवस झाले की त्रास चालू होतो. म्हणजे इतका त्रास चालू होतो. मी आत्ताच माझंच उदाहरण सांगतो की सकाळची कॉफी करायला गेलो आणि आता बायको साखर जी आहे ती छोट्या डब्यात काढून ठेवते, त्या छोट्या डब्यातली साखर संपली आणि मग आता मोठ्या बरणी कुठे आहे हेच माहीत नाही. सो हा दुरावा जो आहे ना, ह्याच्यानी परत तो थोडा स्पार्क तयार व्हायला लागतो. आणि मग दुसरी प्रथा काय आहे की बायको माहेरी गेल्यावर काही दिवसांनी नवऱ्याने तिच्या माहेरी जायचं आणि तिला घेऊन यायचं, पण तिला लगेच नाही आणायचं. त्यांनी तिथं एखाद दुसरा दिवस राहायचं आणि मग तिला घेऊन यायचं. आता ह्याच्यामध्ये किती सुंदर गोष्ट आहे बघा, की तो नवरा तिच्या माहेरी गेला आहे, माहेरी ती पण छान तिची देखभाल झाली आहे, ती पण खुश आहे, ती रिलॅक्स्ड आहे. नवरा तिच्या माहेरी गेल्यामुळे त्याला आता काही व्यवधान नाही आहे. जबाबदारी मुलांची जी होती ती त्याचे सासू सासरे घेत आहेत अगदी आनंदाने, आजी आजोबा पण खुश आहेत. आता ह्या दोघांना कुठलंच व्यवधान नाही आहे. सो हे 1-2 दिवस जे आहेत ना, तो वेळ ते ॲक्च्युली स्वतःसाठी देत आहेत, जे त्यांना घरी त्यांच्या शक्य नाही आहे. म्हणजे इथे तो स्पार्क तयार होतोय. त्या दोघांनी तो स्पार्क तयार केल्यावर मग परत जेव्हा त्या स्वतःच्या घरी येत आहेत तेव्हा त्यांचं आयुष्य परत चालू होतं. हां, त्याच्यासाठी माहेरीच जायला पाहिजे असं नाही,
पण ही प्रथा एक चांगली प्रथा आहे. सो ही गोष्ट आपण आपल्या नात्यात पण आणली पाहिजे की जिथे आपण एकमेकांना थोडासा, जसा आपण स्पेस द्यायला म्हणतो तसंच आपल्या नात्यालाही स्पेस द्यायला पाहिजे. तुझी स्पेस माझी स्पेस ही गोष्ट वेगळी, पण आपली स्पेस ही तयार करणं खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मुलं लहान असताना आम्हाला मुलांना घेऊन जाताच येत नाही कुठे, हो नाही जाता येणार, पण मग अशा ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकतो जिथं मुलं एका सेफ एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचे खेळू शकतील आणि आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढू शकू. आज मी काय बघतो की बऱ्याच वेळेला आईवडील घरी आले की मुलं पण एक्सायटेड असतात त्यांना भेटायला, कारण दिवसभर भेटलेले नसतात. मग आईवडील काय करतात, मुलांना ते जेव्हा झोपतायत तेव्हाच झोपवतात. तर आपण थोडंसं याच्यामध्ये ॲडजस्ट केलं की मुलांना एक अर्धा एक तास आधी झोपवलं तर नंतरचा अर्धा एक तास हा आपण आपल्या नात्यासाठी देऊ शकतो. व्हेरी हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ॲब्सोल्युट. आणि त्याच्यामध्ये कुठले वेगळे कष्ट नाही करायचे आहेत, फक्त मनाचे विचार जे आहेत ते थोडेसे बदलायचे आहेत. हां, आणि ह्याच्यामध्ये मी अगदी निक्षून सांगतो की ह्याच्यामध्ये तुमची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे ना ती सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. सो प्लीज म्हणजे भांडू नका. मग तुमचे सासू सासरे असतील, आईवडील असतील, इतर कोण असतील तर त्यांना सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याचं तुमचं नातं जर का चांगलं करायचं असेल तर ही सगळी लोक तुम्हाला लागतात. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह. अगदी खूप. कारण नातं ना जरी दोघांचं असलं तरी त्याला मदत सगळ्या कुटुंबाची असते. सो प्रेम दोघांचं असतं, लग्न सगळ्यांचं असतं. सो ही गोष्ट ह्या वयामध्ये जर केली तर नक्कीच डेफिनेटली आपल्याला आपला पार्टनर आपण ग्रँटेड फॉर धरणार नाही, आपलं नातं ग्रँटेड फॉर धरणार नाही. आपलं नातं चांगलं करण्यासाठी दोघंही काहीतरी कष्ट करतील. एक आत्ता एक गमतीशीर गोष्ट होती. एक बायको मला म्हणली होती की दरवेळेला आमच्यामध्ये संवाद व्हावा किंवा आम्ही बोलावं किंवा आम्ही एकत्र यावं याच्यासाठी मीच प्रयत्न करते, तो कधीच प्रयत्न करत नाही. मी म्हटलं ठीक आहे, तू प्रयत्न करते, तू प्रयत्न केल्यावर तो तुला मदत करतो का, तो येतो का, तो बोलतो का? म्हणलं हो हो मग येतो ना, मग काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं मग हा इगो कशासाठी? अगदी मान्य आहे की 50% मे बी बायकोनी पुढाकार घ्यायचा, 50% नवऱ्याने पुढाकार घ्यायचा, पण हे तुझं नातं आणि माझं नातं असं वेगळं नाही आहे ना, आपलं नातं आहे. सो त्याच्यामध्ये जर का एखाद्याने पुढाकार घेतला आणि एखाद्याने मदत केली तर ठीक आहे ना, का इगो आणायचा? जर तो नवरा साथच देत नसेल तर ते चूक आहे. सो प्रत्येकाने हा आपला स्वतःचा इगो बाजूला ठेवायला लागतो. कारण ह्या वयामध्ये ना तेव्हा साधारणतः एक 30-35 वय झालेलं असतं, त्यावेळेला दोघंही आपापल्या कामाच्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर असतात, त्यांना थोडंसं अधिकाराची जागा असते आणि मग तो अधिकाराची जी जागा आहे तीच मनात घेऊन ते नात्यात येतात. ते नाही आहे. नात्यामध्ये दोघंही इक्वल आहेत, त्यामुळे दोघांनीही कष्ट करायला पाहिजेत. दोघांनी कष्ट केले की होतं. नात्यात दोघं इक्वल आहेत, हे खूप छान आहे. मला आणि तो पर्स्पेक्टिव्ह खूपच आवडला. कारण आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो ना की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड, पण इट टेक्स अ फॅमिली टू रेज अ गुड रिलेशनशिप. हा वाला जो मुद्दा आहे म्हणजे खूप महत्त्वाचा आहे ते. कारण आपण इतक्या फॅमिलीज आणि इतकी तुटणाऱ्या घरं आणि तुटणारे रिलेशनशिप्स बघतो, आणि बॅक ऑफ द माइंड जर थोडा नीट विचार केला तर खरं तर या सगळे जे सपोर्टिंग ॲस्पेक्ट्स असतात फॅमिली म्हणून जे अपेक्षित असतं ते खरं तर नसतं मिळालेलं, आणि तो खरं तर नर्चरन्स नसतो झालेला, आणि त्याच्यामुळे पण खरं तर खूप खटके उडताना आपण बघतो. याचाच एक आणखीन एक एक्सटेन्शनचा मुद्दा ते म्हणजे आत्ता ज्या एज ग्रुपमधल्या लोकांबद्दल आपण बोलतो ना, तिथला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे कंपॅरिझन. म्हणजे आत्ता आपण त्या सोशल मीडियाच्या जगात राहतो जिथे सगळेजण आपापलं प्रेम सोशल मीडियावरती व्यक्त करतात आणि तेच व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे असं लोकांना बऱ्याचदा वाटतं, आणि ते बघून लोक आपापल्या प्रेमाची व्याख्या करतात की काय आहे प्रेम म्हणजे. तर मग आता काय बायकोला किंवा काय एक सरप्राईज द्यायचं आहे, मग कुठेतरी खायला बाहेर घेऊन जायचं आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि आपण सतत आपल्या इतर वयाची जी कपल्स आहेत ना, माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो माझं नातं.
आणि मग त्याचे खूपच मग मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या पार्टनरने जरी माझ्यासाठी आत्ता उठून काहीतरी गोष्ट केलेली आहे पण नाही तू जी केली आहेस ना ती त्याने केली ते तितकी चांगली नाही आहे. म्हणजे इथे मी माझ्या पार्टनरचे एफर्ट्सच काउंट करत नाही आणि त्या गोष्टींकडे कानाडोळा करतो पण माझ्या कंपॅरिझनच्या पातळीमध्ये ते कसं ते योग्य नाही आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या सगळ्या कंपॅरिझन कारण हा मधला काळ जो आहे ना जिथं तुम्ही थोडे कामही करताय इंडिपेंडेंट आहात इतर गोष्टींचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर अजूनही होतोय आणखीन ते नातं सेटल डाऊन होतच आहे म्हणजे ती अजून कदाचित त्या नात्यातली पण मॅच्युरिटी घेणं बाकी आहे. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या? आज आपण सोशल मीडियाच्या वातावरणात राहतोय. सोशल मीडियावरती आपण पोस्ट करतो पण वाईट पोस्ट कोणी करतं का? नाही. म्हणजे आज मी जसं तू म्हणला फाटक्या बनियनमध्ये आहे आणि माझ्या बायकोला मिठी मारतोय असा कोणी फोटो पोस्ट करतं का रे? मला तरी अजून दिसला नाहीये. म्हणजे सोशल मीडियावरती आपण नेहमी चांगलंच पोस्ट करतो. म्हणजे लग्ना अगोदर जसे आपण चांगले चांगले दिसत आणि वागत असतो सेम गोष्टी पोस्ट होतात. कंपॅरिझन ही कधीच कोणाची चांगली नसते. माझं प्रेम जास्त मोठं का तुझं जास्त मोठं हा विचार जर का आपण केला तर ते नातं कधीच टिकणार नाही आहे. म्हणजे शाहरुख खाननी केलेलं प्रेम आणि ऋतिक रोशननी केलेलं प्रेम हे वेगळं आहे असं नाही आहे. ते प्रेम सेमच आहे. ती भावना सेम आहे. प्रत्येकाने व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे आणि कुठलीच पद्धत चांगली किंवा वाईट नाही आहे. जी पद्धत आपल्या पार्टनरला आवडेल ज्या पद्धतीचं आपल्या पार्टनरला राग येणार नाही ती पद्धत चांगली. म्हणजे आता तुला सांगतो की जसं तू म्हणला सोशल मीडियावरती कोणी कॅफेमध्ये जातं आणि आपल्या गर्लफ्रेंडचा किस केलेला फोटो टाकतं किंवा जोरात मिठी मारल्याचा फोटो टाकतं. आता किती इंडियन जोडप्यांना आपल्या बायकोला पब्लिक प्लेसमध्ये किस केलेला फोटो टाकायला आवडेल? किस करतात का? हो, सगळे करतात. पण तो कॉफी शॉपमध्ये जाऊन 100 लोकांच्या मध्ये किस केलेलं किती लोकांना आवडेल? शक्यच नाही. हा, काहींना आवडू शकेल. मी असं नाही म्हणत आवडू शकत नाही. खूप कमी जणांना आवडेल. अवघड आहे. डिपेंड्स ना. इट डिपेंड्स. सो माझ्या पार्टनरला काय आवडतं मी विचार करायला पाहिजे. माझ्या जर पार्टनरला मी तिला किस करायला आवडत असेल आणि मलाही आवडत असेल तर या गो अँड किस. पण जर नसेल आवडत आणि मी सरप्राईज म्हणून जर केलं तर दॅट विल ब्रेक माय रिलेशनशिप रादर दॅन मेक इट. सो आपल्या पार्टनरला इतके वर्ष जेव्हा तुमच्या लग्नाला झाले तुम्हाला माहिती आहे की आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे, तिला काय आवडू शकतं, ते तिला त्याला वडवर कुठल्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलेलं आवडू शकेल. ह्या पद्धतीने जर आपण एक्सप्रेस केलं तर नक्कीच याचा सोशल मीडियाचं कंपॅरिझन होणार नाही. केवळ मी बायकोला पॅरिसला घेऊन गेलो म्हणजे मी खूप रोमॅन्टिक आणि मी कोडाईकनालला घेऊन गेलो तर नाही रोमॅन्टिक असं नाही आहे. माझ्या पार्टनरला काय आवडतं हे जाणून घेऊयात. माझ्या पार्टनरला काय केल्यावरती आनंद मिळू शकतो, काय केल्यावरती मला त्याच्यातून आनंद मिळू शकतो हे जाणून घेऊन त्या हिशोबाने आपल्याला आपल्या पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे. मध्ये मला एक आठवतं आहे एका गर्लफ्रेंडनी तिच्या बॉयफ्रेंडला ते अम्युजमेंट पार्क आहे ना तिथं घेऊन गेली होती आणि त्या मुलाला हाईट्सची आणि राईड्सची इतकी भीती होती बापरे की त्या दिवसानंतर तो असा शॉकमध्ये होता. आता काय म्हणजे संपलं माझं आयुष्य, इतकी भीती त्या दिवसाची त्यांनी घेतली होती. सो आपल्या पार्टनरला काय पद्धतीने प्रेम व्यक्त करायला आवडतं दॅट इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. हे माहिती असणं गरजेचं आहे. आपण माहिती होणार ना. आपण कुठल्या कालावधीबद्दल बोलतोय की प्रेम झालंय, लग्न झालंय, मुलं झालीत आणि मग 2-5 वर्ष झालीत. सो ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या लाईक्स अँड डिसलाईक्स बऱ्यापैकी माहिती होतात आणि त्या बदलल्या पण असू शकतात. अगदी ॲब्सोल्युटली. आपल्या अनुभवानुसार, आपल्या वागण्यानुसार, आपण कोणाला भेटतोय, काय भेटतोय, कुठल्या सर्कलमध्ये वाहतोय ह्याच्यानुसार आपली मतं बदलतात. ती मतं बदलणं चांगलं आहे पण ही बदललेली मतं आपल्या पार्टनरपर्यंत पण पोचणं गरजेचं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं असेल त्या मुलाला अम्युजमेंट पार्कमध्ये गेल्यावर भीती वाटली, मे बी 5-10 वर्षांतर त्याला त्या राईडमध्ये इंटरेस्ट वाटू शकेल. हे पण गुन्हा नाही आहे. बरोबर. ते थ्रिल वाटू शकेल. ओके,
पण हे माझ्या पार्टनरला कळणं खूप महत्त्वाचं आहे. हो, हो. कम्पेअर केलं तर आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कारण का की आपल्यापेक्षा कोणतरी जास्त चांगला असू शकतो, पण आपल्यापेक्षा कोणीतरी कमी पण असू शकतो. त्यामुळे डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ अदर्स. आपल्या मित्रमैत्रिणी काय करतायत पेक्षा आपण काय केल्यावर आपल्याला आनंद मिळतोय, आपलं नातं चांगलं होतंय, इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. बरोबर सर. आणि हा आता कंपॅरिझनचा मुद्दा आहे ना, तसंच आणखीन एक त्याला एक्सटेंड करत मुद्दा येतो तो म्हणजे एक्सपेक्टेशन्सचा. म्हणजे फक्त त्या कपल्समधले एक्सपेक्टेशन्स नाही, तर त्या वयातल्या कपल्सने प्रेम व्यक्त करण्याचं सोसायटी कसं एक्सपेक्ट करते. म्हणजे आजूबाजूची माणसं, म्हणजे काय तुमचं नवीन नवीन लग्न झालं आहे तर तुम्हाला वर्ष दीड वर्ष ती मुभा आहे कदाचित की तुम्ही घालवा जास्त वेळ एकत्र आणि मग तुम्ही संध्याकाळी नाही जेवायला तर मग समजून घेते फॅमिली. पण हेच जर काय एक 10 वर्ष लग्न झालेलं जोडपं समजा करायला लागलं की त्यांना अजूनही बाहेर जावंसं वाटतंय, ते आता मुलाला घरी टाकून काय सिनेमा बघायला जात आहेत आणि मग अशा ज्या काही गोष्टी आहेत की ते दोघं स्वतःला जास्त वेळ द्यायला लागलेत अशा वयात, हां, तर मग लोकांचे डोळे उंचावतात की अरे बापरे, हे आता का, ह्यांना आता काय झालंय, 40शीत चढ लागला का की ह्या सगळ्या गोष्टी मग यायला लागतात. आणि मग परत तुम्ही ज्यावेळेस काय थोडे म्हातारे होता त्यावेळेस मग एकमेकांचे हात पकडले तर क्यूट, मग ते त्यावेळेस चालतं. थोडे म्हाताऱ्या आजी आजोबांनी एकमेकांचे हात पकडले तर आपल्याला क्यूट वाटतं, पण तेच आईबाबाच्या वयांच्या माणसांनी एकमेकांचे हात पकडले की मग ते आपल्याला असं वाटतं हे यांना काय आता बाकी कामं नाही आहेत का. तर ह्या सोसायटीच्या पण एक्सपेक्टेशन्स बदलतात का, आणि त्याचा त्या कपलने पण किती त्यांच्यावर परिणाम करून घ्यायचा. समाजामध्ये ना प्रेम व्यक्त कसं करायचं, सेक्शुअल लाईफ, ह्याच्याबद्दल खूप मापदंड असतात. आणि हे समाजामध्ये असतात, आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये असतात, पण ही मापदंड कालानुसार बदलतात. म्हणजे असं नाही की ही मापदंड कायम तशीच राहतात. म्हणजे आता समजा आपण एक 30-40 वर्षापूर्वी गेलो तर तू जसं म्हणला की 60च्या नवरा बायकोनी हातात हात घेतला तर क्यूट नाही, 30-40 वर्षापूर्वी ते क्यूट नाही समजलं जायचं. म्हणजे माझी आजीनी माझ्या आजोबांचा हात कधी घेतलेला मला आठवत नाही. म्हणजे अगदी मदतीसाठी पण म्हणजे जिना चढतोय आणि आजोबांना हात धरलाय आणि आजीने आणलंय, कधीच नाही झालं. ती नाही म्हणायची तू जा आणि हात धर, कारण त्या काळच्या समाजाला ते क्यूट नव्हतं वाटत. आता समाजाची मापदंड थोडी वेगळी जरी असली तरीही आता कसं आहे की लग्ना अगोदर प्रेम दाखवणं, हे दाखवणं, याला थोडीशी सूट मिळते. लग्नानंतरच्या हनीमूनच्या काळामध्ये पण थोडीफार मुभा तू म्हणला तशी असते. वयस्कर लोक जे आहेत त्या वयस्कर जोडप्यांना एकमेकांना प्रेम व्यक्त करायला लागतं, ते पण सो कॉल्ड क्यूट समजायला लागतं. ती काळजी असते. हां, ती काळजी असते. ते प्रेम हा किंवा सेक्शुअल अँगल हा धरला जात नाही. असतो पण धरला जात नाही. पण हे 30-40-50चे जे लोक आहेत ना, ह्यांचं फार मरण आहे बघ. कारण ह्या वयाला आपला समाज म्हणतो की नाही, यांनी संन्यास घेतल्यासारखं राहायचं, पण संन्यास नाही घ्यायचा, मुलाबाळांची काळजी घ्यायची, आईवडिलांची काळजी घ्यायची, स्वतःचं नाताची काही घेणं देणं नाही त्यांना. ते नातं तुमचं गृहीत धरलं जातं. तुम्ही ह्या वयामध्ये तुमच्या मुलांसाठी जगता, तुमच्या आईवडिलांसाठी जगता, बाकी कशासाठी जगायला नाही पाहिजे. पण तसं नाही होत ना. कारण नेहमी म्हणतो केअर गिव्हर जो आहे त्याची काळजी रुग्णापेक्षा जास्त घ्यायला लागते. म्हणजे जो एखाद्या रुग्णाला काळजी देतो किंवा एखाद्या व्यक्तीला ची काळजी घेतो, त्या केअर गिव्हरची काळजी जास्त घ्यायला लागते. ह्याच अनुषंगाने जे आता 30-40-50 वर्षाचे जे आपल्या मुलांची काळजी घेत आहेत, आईवडिलांची काळजी घेत आहेत, त्यांच्या नात्याची काळजी तर जास्त घ्यायला पाहिजे. सो त्यांना आपल्या समाजाने अजून जास्त सूट द्यायला पाहिजे. कारण त्या दोघांचं जर नातं चांगलं राहिलं तरच ते दुसऱ्यांची काळजी घेऊ शकणार आहेत. खरं आहे. सो हा जेव्हा आपण मुलांना घरी सोडून पिक्चरला जातोय किंवा फिरायला जातोय तर हा गुन्हा नाही आहे. त्याला सेल्फिश म्हणलं जातं. नाही ना, पण हे सेल्फिश नाही वाटलं पाहिजे. हे उलट असं वाटलं पाहिजे की माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी माझं नातं जास्त चांगलं करायचा प्रयत्न करतोय. कारण मी जर माझ्या पार्टनरबरोबर चांगलं जगलो, माझं प्रेम मी चांगलं व्यक्त केलं,
माझं नातं चांगलं झालं तर मी आणि माझा पार्टनर मिळून सगळ्यांची काळजी घेऊ शकू. हो. सो त्यामुळे हे चूक आहे की हा गुन्हा आहे किंवा हा सेल्फिशनेस आहे. तर नाही, तुमचं नातं टिकणं हे ह्या दोन्ही मुलांसाठी आईवडिलांसाठी गरजेचं आहे. सो त्यांनी ॲक्च्युली मदत करायला पाहिजे. हो. कारण खूप जण त्याचा गिल्टच हो, घेतात guilt ना. आणि मग त्यातनं बाहेरच पडू शकत नाही की मग ते, कारण कायम ते आपल्याकडे एक तर ते सॅक्रिफाईस जे ग्लॉरिफाईड आहे की मुलांसाठी नोकरी सोडली आणि घरी बसले, आणि खूप जणांना करावं लागतं ते, म्हणजे आणि ते आयुष्यभर ते त्यांच्या मनात सल राहते की मुलं झाल्यानंतर आयुष्य इतकं बदललं, जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की त्यांचंही काही राहिलं नाही. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात तर काही राहतच नाही, ते कपल म्हणून सुद्धा त्या नात्यातही काही फारसं राहत नाही. आणि मग आपण त्याचाच बोजा वाहत राहतो की अरे बापरे, मी सॅक्रिफाईस केलं आणि जे खरं तर तुमच्या मुलांच्या आणि पालकांच्या नात्यावरती पण इम्पॅक्ट करतं. नाही, त्याग ही जी भावना आहे ना, हो. ही अतिशय ग्लोरिफाय केलेली. ॲब्सोल्युटली. मी माझ्या मुलांसाठी हा त्याग केला, मी माझ्या आईवडिलांसाठी हा त्याग केला, म्हणजे इतका तो ग्लोरिफाय केला जातो की त्या दोघांना जर का जायचं असेल, आणि जायचं सोडून दे, ते दोघं नोकरी करत असतील आणि त्या मुलाला जर का क्रेशमध्ये ठेवायचं किंवा पाळणाघरात ठेवायचं आहे, तरी आईवडिलांना गिल्ट येतो. हो. तर तो गिल्ट येण्यापेक्षा आपण त्या मुलाला वाढायला वेगळं देतोय, त्याला आपण त्याचं आयुष्य जगायला देतोय, त्याला आपण वेड्यावाकड्या ठिकाणी नाही ठेवत आहे, त्याला आपण रिसर्च केलेल्या चांगल्या पाळणाघरात, जिथे त्याची चांगली काळजी घेतली जाईल, जिथं त्याला त्याचे समवयस्क मित्रमैत्रीण मिळतील, जिथं त्याला त्याच्या मर्जीने आयुष्य जगता येईल, भले ते 2 वर्षाचं असेल. तर ही भावना का नाही येत? का तिथे आपल्याला गिल्ट येतो आणि मग मी माझी नोकरीचा त्याग करते, मी माझ्या सोशल लाईफचा त्याग करते, मी माझ्या मित्रमैत्रिणींचा त्याग करते? नाही, डोंट ग्लोरिफाय दिस त्याग. आणि ही गोष्ट ना, मला वेस्टर्न कंट्रीजमध्ये ही गोष्ट नाही आहे की तिथे तो त्याग म्हणून समजला जात नाही, तो ग्लोरिफाय केला जात नाही. किंबहुना ही एक वेस्टर्न पद्धत मला आपण सगळ्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे की तिथे कपल्स जे आहेत ते स्वतःसाठी म्हणून, वेळ काढण्यासाठी म्हणून आपल्या मुलांना ची काळजी घ्यायला कोणी बेबीसिटर ठेवतो. परवडत नाही. लक्षात घे, त्या कंट्रीजमध्ये बेबीसिटर मिळणं हे अवघड आहे. मिळाला तर त्याचा खर्च परवडत नाही, पण तो खर्च आणि ते कष्ट करून ते स्वतःसाठी वेळ देतात. मग त्याला इट्स कॉल्ड एज अ डेट नाईट. ॲक्च्युली डेट नाईट, करेक्ट. इट्स अ डेट नाईट बिटवीन द मॅरिड कपल. आणि मग त्या डेट नाईटमध्ये ते बेबीसिटर त्यांच्या मुलांची काळजी घेतो, ह्याचं त्या दोघांना गिल्ट नाही वाटत. त्या मुलांनाही असं वाटत नाही की आपल्या आईवडिलांनी आपल्याला सोडलंय आणि किंवा मजा मारायला गेलेत. एक्झॅक्टली. ते मजा नाही मारत आहेत, ते ॲक्च्युली तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य समृद्ध करतायत. सो ही डेट नाईट ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट खूप छान आहे असं मला वाटतं. ते किती फ्रिक्वेन्सीने करावं ह्याला काही गणित नाही, पण येस, जेव्हा आपण खूप आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये ओव्हरवेल्म झालो आहे, खूप एकत्र आलेल्या आहेत, खूप आता मानसिक कुचंबना झाली की नाही आता बास, तेव्हा आपला तो स्ट्रेस रिलीव्ह करायला आपल्या पार्टनरसारखा सुंदर जोडीदार नाही. आणि त्या गोष्टी आपण त्या मुलांच्या समोर किंवा घरांमध्ये जे लोक आहेत त्यांच्या समोर व्यक्त करू शकत नाही. मग आपला राग असेल, उद्विग्नता असेल, आपल्याला कोणाबद्दल वाईट वाटलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पार्टनरशी स्पष्टपणे बोलू कधी शकतो, जेव्हा आपण दोघंच आहोत. आणि मग त्यामुळे ही डेट नाईट ही जी कन्सेप्ट आहे ना, ही खूप छान आहे. ही ह्या वयाच्या जोडप्यांनी नक्कीच अंमलात आणली पाहिजे की जेणेकरून ते स्वतःच्या नात्याला वेळ देऊ शकतील. आणि ह्याचं दुसरं जे चांगलंपण आहे ना डेट नाईटचं, तर ती डेट नाईटसाठी तुम्ही तयार होता. म्हणजे काय, तुम्ही तुमची काळजी घेता. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का ठरवलं आता 15 दिवसांनी मला डेट नाईटला जायचं आहे, तर 15 दिवस तुमच्या मनात त्या डेट नाईटचे विचार चालू होतात. मी आता काय करणार आहे, मी काय घालणार आहे, मी कसं वागणार आहे, आपण कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, काय बोलायचं आहे, आपण त्याच्यानंतर काय करायचं आहे, घरी किती वाजता यायचं आहे, मुलांचं काय, अरे बापरे किती प्लॅनिंग. सो दिस प्लॅनिंग
गिव्ज यू अँटिसिपेशन, दॅट क्रिएट्स एक्साइटमेंट आणि नाविन्य येतं रोजच्या आयुष्यात. सो ते पुढचे 15 दिवस कितीही कष्ट आले ना तरी आपण सहन करतो. सो दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. या नात्यामध्ये नातं टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. अँटिसिपेशन पाहिजे, क्रिएटिव्हिटी पाहिजे, कष्ट करायला पाहिजेत, थॉट प्रोसेस चालू व्हायला पाहिजे आणि वैविधता पाहिजे. सो दिस इज व्हॉट मेक्स दिस रिलेशनशिप वर्क. ह्यामध्ये ना बऱ्याचदा कपल्सना एस्पेशली 40शीतल्या लोकांचं ऐकलं तर हे म्हणतात की वेळच नाही मिळत. हे कुठं ही प्रायोरिटी कशी द्यायची? म्हणजे कारण तुम्ही सतत प्रत्येक गोष्टीला उत्तर हे देत असता की खूप बिझी चाललं आहे, माझं शेड्यूल खूप टाईट आहे, डेडलाईन्स जवळ आलेले आहेत, ह्याला वेळ नाही त्याला वेळ नाही, ह्याची एक्झाम आली आहे त्याची एक्झाम आली आहे, काही आम्ही आता एक्झामचा पिरियड म्हणून. आणि मग त्यात डेट नाईटसारख्या फालतू गोष्टीला प्रायोरिटी द्यायची असं कुठंतरी होतं. आणि मग त्याच्यावरती मग तुम्ही जर गेला जरी बाहेर जेवायला, डेट नाईट हा खूप मोठा शब्द आला, जेवायला गेला दोघं बाहेर कुठंतरी, सिनेमाला गेला तर सासू सासरे आजूबाजूचे काय म्हणतात, हे म्हणतात वेळ नाही आणि सिनेमाला गेलेत, जेवायला गेलेत. म्हणजे कारण आपण ह्या गोष्टींकडे ना कायम हे लेजर आणि लक्झरी म्हणून बघतो आणि ही नेसेसिटी म्हणून बघत नाही. मग तेव्हा हे प्रायोरिटाईज कसं करायचं? नाही, त्याच्यासाठी ना तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना ह्यामध्ये इन्व्हॉल्व करायला पाहिजे की आपण केवळ मजा मारण्यासाठी बाहेर जात नाही आहे, तर तुमच्या सगळ्यांची काळजी घेऊन आम्ही बाहेर जातो आहे. म्हणजे भले परीक्षा आहे पण मी जर का सगळ्या मुलांचा अभ्यास घेतला आहे आणि मग मी माझं आयुष्य जगतो आहे, तर त्याच्यामध्ये कोणाला गिल्ट वाटायचं कारण नाही किंवा कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही आहे. मी माझी सगळी कामं करून जर का जात असेल तर दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे मला एक मुंबईचं एक जोडप्याबद्दल आठवतं आहे. अगदी गरीब जोडपं होतं आणि लिटरली ते एक 8x10च्या खोलीमध्ये ते नवरा बायको, त्यांची 2 मुलं, आजी आजोबा असे 6 जणं राहायचे. 8x10ची खोली मध्ये, म्हणजे त्याच्यातच किचन, त्याच्यामध्ये छोटीशी बाथरूम, ते सगळे झोपायचे एकत्र. आता यू टेल मी, ह्या नवरा बायकोला त्या घरामध्ये एकमेकांशी बोलायला वेळ तरी मिळेल का रे? नाही. पण ते जे सासू सासरे होते ना ते इतके प्रगल्भ विचाराचे होते, तर ते शनिवारी त्या नवऱ्याला काहीतरी सुट्टी असायची का गुरुवारी सुट्टी असायची, तर जेव्हा त्याची सुट्टी असायची ना त्यावेळेला त्या आजी आजोबा त्या मुलांना बागेत घेऊन जायचे. 2, 3, 4 तास बागेत घेऊन जायचे, त्यांना फिरवायचे आणि ह्या दोघांना घरातच वेळ द्यायची. सी दिस ही प्रगल्भता आहे. पण हे कधी आलं? हे काय आपसूक नाही आहेत, हे नक्कीच ते सगळे बोलले ना मोठी माणसं किंवा त्यांनी स्वतः अनुभवलं. येस. सो ही प्रगल्भता सगळ्या कुटुंबामध्ये जेव्हा येते ना त्यावेळेला तुमची डेट नाईट म्हणजे असं गरज नाही आहे की कुठल्या फॅन्सी हॉटेलमध्ये जायला पाहिजे किंवा पिक्चरच बघायला पाहिजे. इट कॅन बी जस्ट अ वॉक इन द पार्क. हां, कितीतरी जोडपी माझ्याकडे येतात आणि तक्रार करतात, अहो लग्नानंतर ना आम्ही जेवण झाल्यावरती 2 जण हातात हात घालून फिरत होतो, गेले 10 वर्ष तर माणूस माझ्याबरोबर जेवल्यावरती फिरायला पण नाही आला. सो इट कॅन बी अ डेट नाईट, अ वॉक इन द पार्क. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाला तिथं इन्व्हॉल्व करणं, तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व करणं हे देखील गरजेचं आहे. त्यांनाही त्या गोष्टीचं महत्त्व कळेल, त्यावेळेला तिथं गिल्ट येणार नाही, त्यावेळेला तेच कुटुंबीय तुम्हाला मदत करणार आहेत. जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच असतात, वेळ कोणाकडेच नसतो. पण विचार कर, जर का हे नातं टिकलं नाही तर ते वेळ नाही म्हणून टिकलं नाही, त्याचं गिल्ट कोणाला येणार आहे? सो नातं टिकलं नाही तर तुमचा वेळ वायाच गेलेला आहे. सो नातं टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट ना आता मध्ये तुमच्या एका पॉडकास्टवरती मी ऐकलं त्यानुसार SIPच्या माध्यमातून करायला पाहिजे. टप्प्याटप्प्यामध्ये, असं नाही की लमसम इन्व्हेस्ट केलं लग्नाच्या वेळेला किंवा आधी आणि झालं. हे SIPच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे, सिस्टमिक. आणि ब्युटी अशी आहे की हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही इन्व्हेस्टमेंट फिक्स टाईमला नाही आहे, हे स्प्रेड आउट आहे. करेक्ट. तुम्हाला पाहिजे तेव्हा, जेव्हा तुमच्याकडे गरज आहे तेव्हा, जेव्हा तुमच्याकडे उपलब्धता आहे तेव्हा
की हो आज मला काय थोडा काम कमी आहे तर येस आज मी SIP करू शकतो, आज माझ्याकडे काम जास्त आहे, फाईन उद्या आपण प्लॅन करूयात. ही फ्लेक्झिबिलिटी ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. पण हे नात्यामधली इन्व्हेस्टमेंट विल ऑलवेज पे ऑफ. राईट. आणि त्याच्यासाठी वेळ काढणं, त्याच्यासाठी कष्ट करणं, त्याच्यासाठी विचार करणं हे प्रत्येकाचं काम. सर आता आपण त्या याच्याबद्दल बोललो ना की कसा तो डेट नाईट सारखी एक छोटी गोष्ट पण त्या नात्याला कसं हे हेल्प करू शकते. मला असं वाटतं हे प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यात आपल्या आपल्या नात्याबाबत म्हणजे कुठल्याही नात्याबाबत अनुभवतात. खास करून नवरा बायकोच्या नात्यात तर ते होतंच की एका पॉईंटनंतर असं स्पार्क कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं. तर काय केलं पाहिजे अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला असं जाणवतं, कारण ते जाणवतं ना, म्हणजे ती फिलिंग आहे की ना काहीतरी बिनसलंय. ते मान्य करेपर्यंतच बहुतेक खूप लोकांना वेळ जातो की काहीतरी बिनसलंय आणि आपण ते डिले करत राहतो. पण ज्यावेळेस जाणवतं की कुठेतरी काहीतरी स्पार्क कमी पडतोय, काहीतरी एक बिनसलं आहे, अशा वेळेस काय गोष्टी केल्या पाहिजेत की आपल्याला आत्ताच या गोष्टी ॲड्रेस केल्या ना तर कदाचित त्याचा मोठं पुढे भगदाड होणार नाही आणि त्यातनं मग आपल्याला कदाचित रिकवर करायला फार त्रास होणार नाही. आत्ता मला जाणवतंय की कुठेतरी थोडंसं इंटरेस्ट कमी वाटतोय, ओव्हरबर्डन वाटतंय आणि त्यातनं काय नात्यात एकमेकांना वेळ देता येत नाहीये. मेकॅनिकल झालेलं आहे खूपच. ते काय ऑपरेशनल नातं झालेलं आहे. आपण नवरा बायको आहोत अच्छा ठीक आहे, इतकं ग्रँटेड आहे, ते आहोत सोबत आहोत म्हणून आहोत. तर ते त्या इतक्या ऑटो पायलट मोडवर न जाण्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, ऑटो पायलट मोडवर का जातो हे पहिलं जाणून घेऊया. की ऑटो पायलट मोडवर जाण्यासाठी होतं काय की आपण त्या नात्यामध्ये एकमेकांना जो रिस्पेक्ट पूर्वी देत होतो, एकमेकांच्या भावनांना जे आपण रिस्पेक्ट देत होतो, तो रिस्पेक्ट गायब होतो. का गायब होतो? कारण मला माहिती आहे की काय रिॲक्शन आहे, काय भावना आहे, काय होणार आहे. सो हे सगळं ठरलेलं आहे की माझा पार्टनर अशाच पद्धतीने वागणार आहे. मग तसंच वागणार असेल तर मग मी नवीन का करू? मी का त्याच्याबद्दल जास्त रिस्पेक्ट देऊ? का त्या पार्टनरला काहीतरी समजा अचीव केलं तर काय ठीक आहे, हां चांगलं झालं बाबा, ओके, फार काही मला वेगळं करायची गरजच वाटत नाही. आणि तिथे नातं कुठेतरी कमी व्हायला लागतं. सो आपल्या पार्टनरच्या भावनांना समजणं, त्याला रिस्पेक्ट देणं, त्या भावना सेलिब्रेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मगाशी जसं म्हणलं ना की नात्यामध्ये नाविन्य आणणं, काहीतरी नवीन गोष्टी आणणं, काहीतरी अनएक्सपेक्टेड पण चांगलं करणं हे खूप महत्त्वाचं. आणि ह्याची सुरुवात आपण अगदी आपल्या बेडरूमच्या लैंगिक संबंधांमधून पण करू शकतो. कारण जेव्हा आय टेल यू काही वर्ष होतात, एक 5, 10, 15 वर्ष लग्नाला, त्यावेळेला होतं काय की जसं आपण बाहेरच्या गोष्टी गृहीत धरतो सेम वे आपल्या बेडरूममध्ये आपले लैंगिक संबंधही त्याच पद्धतीने होतात. त्याच पद्धतीमध्ये दोघं एकत्र येतात, त्याच पद्धतीने कपडे बाजूला होतात, त्याच पद्धतीने लैंगिक संबंध येतात, त्याच पद्धतीने ते दोघं झोपतात. त्यामध्ये नाविन्यच येत नाही. दररोज मला जर का जिलबी खायला दिली आवडेल, पण नंतर म्हणेन ठीक आहे आता खायची जबरदस्ती केली म्हणून खातोय बाबा. सेम थिंग हे नाविन्य टिकवण्यासाठी माझ्या मते सुरुवात ही आपण बेडरूममधून करायला पाहिजे. आणि हे नाविन्य कसं होऊ शकतं तर लग्नाच्या अगोदर आपण खूप फॅन्टसाईज करतो. सुरुवातीच्या काळामध्ये खूप फॅन्टसीज होतात. आपण आपल्या पार्टनरवर हे करूयात, पार्टनरवर ह्या पद्धतीने करू, त्या पद्धतीने करू, असं करू, तसं करू, इकडे स्पर्श करू, तिकडे स्पर्श करू. कालांतराने फॅन्टसी कमी होते आणि रुटिनाइज व्हायला लागतं. मेकॅनिकल रुटिनाइज की ह्याच पद्धतीने मी करणार. तिथे स्पार्क कमी व्हायला सुरुवात होते. सो ते नाविन्य टिकवायला आपल्याला पाहिजे. सो डोंट फॉरगेट युअर फॅन्टसीज. जे आपले कल्पना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, आपल्याला काय करायचं आहे पार्टनरबरोबर हे विसरू नका. लिव्ह इट आउट. नवीन गोष्टी करा, अशा नवीन गोष्टी की ज्या आपल्या पार्टनरला पण आवडतील. आणि हे अगदी छोटं आहे, इतकी छोटी छोटी गोष्ट असते. म्हणजे आपण आपल्या पार्टनरबरोबर एकत्र आंघोळ करणं हे कित्येक वर्ष लोक करत नाहीत. का? दोघेही आंघोळ करतात, रोज करतात, पण एकत्र करायला त्यांना 10 वर्ष जातात.
हे नाविन्य जे आहे ना, ही एक्साइटमेंट जी आहे ना, दॅट इज समथिंग विच विल गिव्ह यू द स्पार्क. अँड इट कॅन बी व्हेरी सिम्पल. एकदम सोपं, एकदम सोपं. पार्टनरच्या डोक्याला तेल लावणं टफ नाही आहे. इट डझंट रिक्वायर मनी, इट डझंट रिक्वायर फार टाईम. फक्त काय होतं की आपल्या मनाची जी दिशा आहे ती बदलायची, हे गरजेचं आहे. म्हणजे कितीतरी कपल्सना मी सांगतो, तुम्ही जर का डोकं बेडच्या ह्या साईडला करून झोपत असाल, एखाद्या दिवशी ह्या साईडला करून झोपा अँड देन ट्राय टू हॅव अ सेक्शुअल ॲक्टिव्हिटी. होतं काय की जेव्हा आपण एकाच पद्धतीमध्ये झोपत असतो तेव्हा आपला उजवा हात त्याच भागाला त्याच पद्धतीने स्पर्श करतो. आपण उलटं झालो की आपला डावा हात त्या भागाला वेगळ्या पद्धतीने स्पर्श करतो. किती सोपी गोष्ट आहे, किती सोपी गोष्ट आहे. टू जस्ट ब्रिंग आउट अ चेंज. सेम थिंग जे बेडरूममध्ये आपण करू शकतो तीच गोष्ट आपण बेडरूमच्या बाहेर पण करू शकतो. की बेडरूमच्या बाहेर देखील आपण दोघंजणं पिक्चर बघतोय, तर दोघंजणं दोन वेगवेगळ्या सोफ्यावर, दोन वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसण्यापेक्षा अगदी जमिनीवरती जर का दोघंजणं एकमेकांना मिठी मारून बसले, इट कॅन बी अ चेंज. ॲब्सोल्युटली. माझी बायको स्वयंपाक समजा करतीये, तर मी तिथे स्वयंपाकघरात जाऊन लुडबुड करणं इज ऑल्सो अ चेंज. आणि आय टेल यू, तो चेंज आवडतो. राग येतो, चिडचिड करतात, पण त्या रागात, त्या चिडचिडेमध्ये प्रेम आहे. माझ्या बायकोची छेड काढणं, खरं बायकोची छेड काढणं, माझ्या पार्टनरची छेड काढणं इज अ ब्युटिफुल थिंग. आवडतं दोघांनाही, दोन्ही पार्टनरला आवडतं. मी असं म्हणत नाही की नवऱ्यानेच बायकोची काढाय, बायको पण नवऱ्याची काढणं इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. की ज्याच्यानी तुम्हाला त्या नात्यामध्ये लाईव्हलीनेस येतो. आणि ही गोष्ट आपण करत असतो बरं का, पूर्वी करत असतो. कालांतराने आपण ते विसरून जातो. खरं. मी माझ्या पार्टनरच्या गालाला चिमटा काढणं मी विसरून जातो. का? कारण मला वाटतं काय आता गालाला चिमटा काढायचा, कितीतरी वेळेला गाला हात लावला रे मी, आता काय चिमटा काढायचा. पण नाही, तो गालाला काढलेला चिमटा हा आपल्या नात्याला जिवंत करतो. नवरा काहीतरी कॉम्प्युटरवरती करत बसलाय आणि त्याच्या खुर्चीवरच्या हातावर ती बायको येऊन बसली, तो नवरा चिडचिड करतो. त्याला आवडत असतं पण की माझी बायको माझ्याजवळ बसली. सो दिस इज व्हॉट इग्नाइट्स स्पार्क्स. सो फिजिकल स्पार्क आपल्याला इग्नाईट करायला पाहिजे, भावनिक स्पार्क आपल्याला इग्नाईट करायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपण परत इमोशनली एकमेकांना कसे अटॅच होतो हे ठरवायला पाहिजे. आपण प्रेमात का पडलो, आपण इतके वर्ष का एकत्र आहोत, ह्याचं परत एकदा शहानिशा करायला पाहिजे. की का बरं आपण इतके वर्ष एकत्र आहोत. काहीतरी असेल ना आपल्यामध्ये की ज्याच्यामुळे आपण 2, 5, 10, 15, 20 वर्ष एकत्र आहोत. सो लिव्ह दोज मोमेंट्स, त्या मेमरीज हे करा. आणि हे जे काय आपण डेट नाईट किंवा हे ना, दीज आर बिल्डिंग मेमरीज. जेवढे आपण नवीन नवीन चांगल्या मेमरीज आपल्या नात्याबद्दल क्रिएट करू ना, तेवढ्या आपलं नातं जास्त सुदृढ होतं. राईट. हे मला खूप जण विचारतात, आमचे इतकी भांडणं होतात, ती शिव्या घालते, तो शिव्या घालतो. अगदी म्हणजे त्यांना जर विचारलं ना की काय भांडण झालं, तर ते 15 मिनिटाचं भांडण ते 2 तास सांगू शकतात, वर्ड टू वर्ड. पण त्यांना हे विचारलं ना की तुम्ही शेवटच्या बागेत कधी गेला होतात, आठवत नाही. सो मग ते विचारतात की हो आम्ही आता जाऊ बागेत, पण मला तरी ना तिच्याबद्दल राग आहे, किंवा तिच्याबद्दल राग आहे. का? तर त्यावेळेला आमचं भांडण झालं ना तेव्हा असं बोलली ती, किंवा तो तसं बोलला म्हणून राग आहे. मग मी विसरायला काय करू? तर ऑलवेज टेल देम, तुम्ही विसरणार नाही आहे. वाईट गोष्टी कधीच विसरल्या जात नाहीत, नेहमी लक्षात राहतात. पण त्या आपल्या मेमरीच्या मागच्या भागात कशा जातील, जेव्हा आपण आपल्या पार्टनरबरोबर नवीन चांगल्या मेमरीज तयार करू. सो त्या करणं महत्त्वाचं आहे. सो आपलं जर नातं चांगलं करायचं असेल तर आपण नवीन चांगल्या मेमरीज तयार करायला पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्या वाईट मेमरीज मागे जातील. ट्रू. माझ्या बायकोनी मला शिव्या घातल्या, मला आठवतंय, पण
आज मी माझ्या बायकोबरोबर खूप छानपैकी हसलो, मी खूप छान हातात हात घेऊन आम्ही हिंडलो, आम्ही काय गाण्यावर डान्सच केला. सी दिस इज अ मेमरी विच विल हेल्प मी टू फॉरगेट दोज मेमरीज. तर ह्या नवीन मेमरीज तयार करणं इज व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दिस पिरियड. आणि हे आपण विसरतो. म्हणून कायम आपल्याला पूर्वीच्या आठवणी राहतात. कॉलेजमध्ये आपण काय मज्जा केली, कसले रॉंग ड्राईव्हला गेलो होतो. अरे आत्ताची मेमरी काय आहे? आत्ताची मेमरी म्हणजे हां, तुम्ही ते मुलाला मी अभ्यास घ्यायला सांगितला, तुम्ही घेतला नाही, मी तुला हे करायला सांगितलं, तू केलं नाही. ह्या मेमरीज नको आहेत आपल्याला. वी वॉन्ट टू बिल्ड न्यू मेमरीज ज्याच्याने आपल्या दोघांची भावनिक जोड जी आहे ती जास्त सुदृढ. मी सर गंमत म्हणजे मी कालच दिल तो पागले रिलीज झाला ना, तर मी थिएटरमध्ये गेलो होतो आणि सरप्रायझिंगली मला काय एक्सपेक्टेड होतं की सगळ्या मुली असतील मोस्टली शाहरुख खानला बघायला. नाही तर मोस्टली रादर 80% थिएटरमध्ये भरलेलं होतं थिएटर आणि 80% हे माझ्यापेक्षा जास्त वयाचे कपल्स होते. ती कारण का तुम्ही म्हटलं तसं मला अम्झुमिंग की त्यांना ते आठवतच नाही की त्यांनी कधीतरी कॉलेजमध्ये असताना त्यांच्या ह्याच्यात बघितलेलं असणारे मूवी ते आता परत बघायला आलेत आणि ते मजा घेत होते ते खूपच छान. येस, सो दिस इज मेमरी. सो ही मेमरी आहे ना, म्हणजे आजही माझ्या गर्लफ्रेंडबरोबर मी पहिला पिक्चर कुठला बघितला मला आठवतो, पण ती बायको झाल्यावर तिच्याबरोबर ते मे बी नेटफ्लिक्सवरती काय सिरियल बघितली मला आठवत नाही. ती स्टोरी आठवते आधीची, पिक्चर अगदी डिटेल्स, डायलॉग सगळं आठवतो अर्थातच, पण काल बघितलेली नेटफ्लिक्सवरचं डायलॉगही आठवत नाही मला. सो त्या मेमरीज क्रिएट करणं इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट यू कॅन डू इन अ रिलेशनशिप. आणि त्याच्यावर नातं टिकतं. नातं तुमच्या चांगल्या मेमरीजवर टिकतं. कितीही तुमच्यात डिफरन्सेस झाले, कितीही तुम्हाला अडचणी आल्या, कितीही तुमच्यात भांडणं झाली, कितीही हेवेदावे झाले, कितीही शिव्याशाप झाले, तरीही नातं कधी टिकतं जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर दोघांना आवडतील आणि दोघांच्या लक्षात राहतील अशा मेमरीज क्रिएट होतात. सो यू लिव्ह ऑन मेमरीज. म्हणून ना जेव्हा आपण ते जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघतो ना, खूप आनंद वाटतो. का? कारण यू आर लिव्हिंग दोज मेमरीज. आज हा इवन मी आताच्या नवीन जनरेशनला त्या गुगल फोटोजमधले ते जुने फोटो बघितल्यावर ते एन्जॉय इट, ॲब्सोल्युटली एन्जॉय इट. सो दिस इज व्हॉट इज मेमरी. आणि नात्यामध्ये ही भावनिक जोड यायला तुम्हाला ह्या क्रिएट करायला पाहिजे. सर तुमच्याकडे मॅरेज काउन्सिलर म्हणून खूप जण वेगवेगळ्या टप्प्यात लोक येत असतील, खूप कपल्स वेगवेगळ्या टप्प्यात येत असतील. काय मिस्टेक्स जाणवतात ज्या तुम्हाला की ह्या टिपिकल चुका होतात ज्याच्यामुळं एवढं मोठं पुढे त्रास होतो? काय चुका होतात आणि काय कशा पद्धतीने त्या टाळता येतील? चूक हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे. कारण जाणून बुजून कोणी आपलं नातं बिघडावं म्हणून करणारी लोक अजून तरी माझ्याकडे आलेले नाहीत की हां बाबा हिच्याबरोबर ना माझं नातं तुटलंच पाहिजे, मी लग्न केलं आता तुटलंच पाहिजे. तर मुद्दामून शक्यतो कोणी नातं तोडायला जात नाही. पण त्यांच्याकडून नकळत गोष्ट जी होते ती म्हणजे की आपल्या नात्याला, आपल्या पार्टनरला ते गृहीत धरतात आणि आपल्या पार्टनरला एक व्यक्ती म्हणून बघायच्या ऐवजी स्वतःच्या नजरेतून बघतात. आपला पार्टनर जरी असला, आपल्याला सगळं त्या पार्टनरचं माहिती असलं तरी तो पार्टनर ही एक वेगळी व्यक्ती आहे. त्या पार्टनरच्या इच्छा वेगळ्या आहेत, आशा आकांक्षा वेगळ्या आहेत, कन्सेप्ट्स वेगळे आहेत, थॉट्स वेगळे आहेत, हे बदलतात, हे बदललेले आहेत, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण असा विचार करतो की जिच्याबरोबर मी लग्न केलं 20 वर्षापूर्वी त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जे काय थॉट प्रोसेस होती तीच 20 वर्षांनी आहे आणि इथे कॉन्फ्लिक्ट्स चालू होतात. सो आपल्या पार्टनरला आपण एक व्यक्ती म्हणून जाणून घ्यायला पाहिजे आणि ही सतत चालणारी क्रिया आहे, थांबणारी क्रिया नाही आहे. कारण दोघांचंही अनुभव वेगळे आहेत, दोघांचं विश्व वेगळं आहे, दोघांना भेटणारे लोक वेगळी आहेत, दोघं बघणं जे काय बघतात, वाचतात, ऐकतात ते वेगळे, ज्याच्यातून त्यांची मतं बनतात. सो हे जर का आपण जाणून घेतलं तर मग आपलं नातं चांगलं राहतं.
दुसरी जी गोष्ट होते ती म्हणजे की आपलं नातं टिकावं, अधिक चांगलं व्हावं, आणखीन आपण दोघं एकत्र यावं, याच्यासाठी कष्ट घेण्याचं आपण थांबवतो. म्हणजे त्याची गरजच नाही असं वाटतं. सो हे थांबवायला नाही पाहिजे. आणि हे कष्ट घेणं हा शब्द पण माझ्यामध्ये चुकीचा आहे, कारण मला तो हवा असा वाटत असतो. सी, जसं मगाशी तुम्ही म्हणला ना, माझ्या बायकोला गजरा आणणं. बायकोला गजरा जेव्हा मी आणतो त्यावेळेला बायकोला गजरा मिळाला म्हणून आनंद होतो, आणि मी बायकोला गजरा आणला आणि दिला म्हणून मला आनंद होतो. म्हणून ते चांगलं आहे. पण विचार कर, मला जर गजरा आणला म्हणून आनंद झाला आणि माझ्या बायकोला जर का गजऱ्याची ॲलर्जी असेल तर तिला ते आवडणार नाही आहे, मग ते चांगलं नाही होणार आहे. सो त्यामुळे आपण हे कष्ट म्हणण्यापेक्षा ही आपल्याला आवडीची जी गोष्ट आहे ती आवडीची गोष्ट आपण करत राहायला पाहिजे. आजारी पडल्यावरती आपण जसं एकमेकांची काळजी घेतो, सांगायला नाही लागत की बाबा समजा मला सर्दी खोकला झाला तर सांगायला नाही लागत माझ्या पार्टनरला की बाबा काहीतरी गरम चहा करून दे, पाणी करून दे, बेडशीट काढून दे, अंगावर चादर टाक, सांगायला नाही लागत. सेम वे हे नातं चांगलं करण्यासाठी माझ्या पार्टनरनी मला काही सांगायची गरज नाही आहे, हे मी आपसूक करायला पाहिजे. आणि दिस अप्लायज फॉर बोथ. म्हणजे असं नाही की फक्त नवऱ्यानीच करायचं किंवा बायकोनी करायचं, नातं दोघांचं आहे ना. दोघांनी आपसूक एकमेकांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही जेव्हा आपसूक काळजी घेतली जाते तेव्हाच ते नातं टिकतं. तिसरी जी गोष्ट होते ती म्हणजे की आपल्या समाजामध्ये एक गोष्ट आहे की लैंगिक सहजीवन हे फक्त मुलांची पैदास करण्यासाठी असतं. एकदा झाली पैदास की संपलं, आता काही नाही. ही गोष्ट पहिली बदलायला पाहिजे. कारण मी सांगतो, ही जी काय नात्यामधली पेल्यातली वादळं असतात ना, ही जर का शमवायची असतील ना, तर आपलं लैंगिक सहजीवन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण तिथे त्या बेडरूममध्ये दोघं नुसते शरीराने उघडे नसतात, तर ते इमोशनली पण उघडे असतात. आणि तिथं जेव्हा आपण इमोशनली एकमेकांची काळजी घेतो ना, तेव्हा ही पेल्यातली वादळं आपोआप शमतात, काहीच करायला लागत नाही. सो त्यामुळे आपल्या लैंगिक सहजीवनासाठी वेळ देणं, त्याच्यामध्ये आपण आपल्या पार्टनरची जपणूक करणं, नाजूकपणे, सावकाशपणे, हळुवारपणे आपल्या पार्टनरला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, इमोशनली जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर आपण जपलं तर येस, डेफिनेटली आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि ही एक अतिशय निग्लेक्टेड गोष्ट आहे. आणि ही गोष्ट बऱ्याच वेळेला खूप वयस्कर लोकांमध्ये तर मला दिसतेच, पण आता ही गोष्ट अगदी 40मध्ये पण मला दिसते. नाही, काय गरज आहे? 6 महिने झाले आमच्यात नाहीच संबंध आहेत, 6 महिने झाले आम्ही एकत्रच नाही होत. मध्ये माझ्याकडे एक जोडपं होतं, ते म्हणले नाही, आमची जी मुलगी आहे ना ती आता 14 वर्षाची आहे, पण ती एकटी झोपतच नाही, म्हणून आई आणि ती एका रूममध्ये झोपतात आणि नवरा दुसरीकडे झोपतो. 14-15 वर्षाची मुलगी आहे, ती एकटी झोपत नाही, हे कारणच तुम्ही देऊ शकत नाही. ह्याचा अर्थ काय की तुम्ही तुमच्या नात्याला वेळच दिलेला नाही आहे, तुम्ही तुमच्या नात्याला महत्त्वच देत नाही आहे. आणि त्याच्याने झालं काय होतं, तर नवरा बायकोत भांडणं होते, कारण ते एकत्रच येत नव्हते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपण विसरतो. चूक नाही आहे, परत मी म्हणतो, चूक नाही आहे, हे विसरायला होतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं लैंगिक सहजीवनाकडे तर खूप दुर्लक्ष व्हायला लागतं. माझ्या बायकोचं मी म्हणलं असं छेड काढणं हे विसरून जातो. सो विसरू नका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करायला लागलो तर मग त्या कळत नकळत आपल्या नात्याला स्ट्रेंथन करायला लागतात. ट्रिपला जाणं इज अ व्हेरी गुड थिंग, ॲब्सोल्युटली अ गुड थिंग. पण दरवेळेला हा विचार करायला पाहिजे की ट्रिपला जाताना मी सगळा गोतावळा घेऊन जायलाच पाहिजे का? मी एक्झॉटिक प्लेसलाच जायला पाहिजे का? मी फॉरेनलाच जायला पाहिजे का? मी अर्ध्या दिवसासाठी ट्रिपला फक्त माझ्या पार्टनरला घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये जी एन्जॉयमेंट मिळते ती मे बी मला 15 दिवसाची सगळा गोतावळा घेऊन गेलेल्या ट्रिपमध्ये मिळत नाही. आपण दोघंच जाऊन काय बोलायचं? हां, ठीक आहे ना, काहीच बोलू नका,
काहीच बोलू नका. बोलायची गरज नाही, ते बोलताय तुम्ही घरी. ह्या वयामध्ये तुम्हाला काय बोलायचंय ते तुम्हाला आपोआप कळतंय, न बोलताही कळतं. ओके, पार्टनरनी भोई उंचवली की आपोआप दुसऱ्या पार्टनरला कळतं की ती रागात उंचवली का प्रेमात उंचवली. त्यामुळे बोलायची गरजच नाही आहे. अशी गरज नाही की तुम्ही सतत ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे काहीतरी. आम्ही अशा ठिकाणी जातो जिथं काय स्लाईड्स आहे, तिथं काय स्विमिंग पूल आहे, तिथं काय जाकुझी आहे. गरज नाही ना तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची. तिथं तुम्ही जाताय कशासाठी, तर एकमेकांबरोबर सहवासात राहण्यासाठी. सो आय कॉल इट ॲज द आर्ट ऑफ डुईंग नथिंग. सो डू नथिंग. सो असा वेळ तुमच्यासाठी काढा जिथं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. सो तुझा हा मुद्दाच बाद होतो की बोलायचं काय, नकाच बोलू. द आर्ट ऑफ डुईंग नथिंग विथ युअर पार्टनर. दिस शुड बी द ब्युटी ऑफ अ रिलेशनशिप. राईट. मला आता आपण एपिसोडचं टायटल नातं टिकवायचं कसं लग्नानंतरचा हा आहे. त्याच्यामुळे हे बऱ्याचदा होतं की काही ना काही कारणामुळे हे वेदावे होतात, काहीतरी भांडणं होतात, कुरकुर होतात, आणि काही ना काही कारणामुळे ते डिस्कस करून जायचं राहिलेलं असतं. किंवा आपणच तो विषय का परत परत बोलावा किंवा का आता पुटफोर्थ करावा म्हणून तो मागे कुठेतरी टाकलेला असतो आणि त्या साठत कुठेतरी राहिलेलं असतं, जे बऱ्याचदा व्यक्त होत नाही. म्हणजे पार्टनरलाही त्याची कदाचित व्याप्ती किती मोठी आपल्या मनाच्या खोलात हे कदाचित त्याचा अंदाजही नसतो आणि ते खूप मोठं त्याचं एक काहीतरी झालेलं असतं. तर नातं टिकवायचं कसं मध्ये ना, हे ज्यावेळेस हे हेवेदावे होतात, काहीतरी कुरबुरी होतात, काहीतरी भांडणं होतात, ही ना कशी सोडवायची ना हे कळत नाहीत. म्हणजे काही वेळेस त्याचं एक टोक गाठलं जातं, ते म्हणजे सतत म्हणजे बारीक बारीक गोष्टींमध्ये इतर लोकांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं. मग ते कुटुंबाला असेल, मैत्रिणींना, मित्रांना असेल, आणि मग ते इतके मायन्यूट डिटेल्सही आपण बाहेरच्यांना सांगतो आणि त्यातनं आणखीन कदाचित फिक्शन म्हणजे आपण समोरच्याचं मत घेण्याचा प्रयत्न करतो आपल्या घडलेल्या आयुष्यातल्या घटनेवरती, किंवा आपण कोणालाच सांगत नाही. आपण दुसऱ्यांचं मत घ्यायचा नाही प्रयत्न करत, आपण आपलं मत रिइन्फोर्स करण्यासाठी लोकांची मदत घेतो. व्हॅलिडेशन माग बस. ॲब्सोल्युटली. मी जे बोलतोय ते योग्य आहे हे तू मला सांग. दिस इज कॉजिंग फ्रिक्शन. येस. तर या पद्धतीनं ते कारण जोपर्यंत ते इश्यूज रिझॉल्व्ह होणार नाही ना, ते नातं समृद्ध होणार नाही. म्हणजे आपण काय वेळ घालवू एकत्र, आपण काय डेट नाईटला जाऊ, पण जोपर्यंत ते इश्यूजच, जर काही कोअरमध्ये इश्यूज आहेत आणि त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत आणि ते सॉल्व्ह करत नाही आहोत, तर ते फुलणारच नाही आहे कधी. आपण ते कायम आयुष्यभर ते कॅरी करत राहू आणि ज्यावेळेस ते सहन होणार नाही त्यावेळेस ते सगळं तोडून निघून जाऊ. तर तेच रिझॉल्व्ह कसे करायचे योग्य वेळात. सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम कुठे चालू होतो सांगतो, की मला जर का एखादा प्रॉब्लेम वाटला, तो जितक्या सिव्हिरिटीने वाटतो, जितक्या तीव्रतेने मला तो प्रॉब्लेम वाटतो, तेवढ्याच तीव्रतेने माझ्या पार्टनरला तो वाटेलच असं नाही. म्हणजे आपल्यात जर का भांडण झालं, ते अगदी छोटं उदाहरण घेऊयात, की नवरा दमून घरी आला आणि बायकोनी दार उघडलं आणि त्याशी काहीच नाही बोलली आणि गेली. त्याला गरज काय होती, मे बी चहा पाहिजे होता, किंवा त्याला विचारायला पाहिजे होतं, किंवा कसा गेला दिवस, किंवा पाणी द्यायला पाहिजे होतं. बायकोला काही वेगळं वाटलं नाही, ती आपलं काम करत होती. तिला पण लक्षात नव्हतं की अरे हा दमून आला असेल, आपण देऊया. तिचं काहीतरी काम चालू होतं. आता नवऱ्याने हे मिळालं नाही म्हणून त्यांनी काय केलं, तो जोरात आरडाओरडा करायला लागला, तिला वेडवाकडं बोलायला लागला, मग ती काहीतरी वेगळं बोलायला लागली. ह्याच्यामध्ये जो मूळ मुद्दा आहे, तो मूळ मुद्दा काय होता, पाणी चहा देणं नव्हता, एकमेकांची विचारपूस करणं होता. हा मुद्दा बाजूला राहिला. आणि त्याच्यानंतर काय चालू झालं, फार लग्नामध्ये तुझ्या आईने काय केलं होतं आणि माझ्या सासूनी काय केलं होतं, इथपासून सगळं चालू होतं. सो आपल्याला पहिल्यांदा हे दोघांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्या मुद्द्यावरती वादविवाद झाला आहे, तो मुद्दाचं फक्त डिस्कस करायला पाहिजे. तो मुद्द्याची तीव्रता काय आहे ही आपण आपल्या पार्टनरला समजेल अशी सांगितली पाहिजे. म्हणजे आज माझ्या सासूनी मला असं बोललं, हे मे बी त्या बायकोला खूप जास्त वाईट वाटेल. नवऱ्याला वाटेल ठीक आहे ना, एवढं काय बोलली. ती तीव्रता तिला का वाटली हे नवऱ्याने जाणून घ्यायला पाहिजे, आणि नवऱ्याला ती तीव्रता का जास्त वाटली नाही हे बायकोनी जाणून घ्यायला पाहिजे. सो जेव्हा आपलं भांडण होतं किंवा आपले वादविवाद होतात,
त्यावेळेला सगळ्यात प्रथम म्हणजे रिॲक्शन द्यायची नाही. अच्छा. ही पहिली गोष्ट. कारण समजा दोघंही रिॲक्शन द्यायला लागले तरच वाद होतात. सो आपला जर का पार्टनरने काहीतरी बोललं आहे तर त्याच्यावर ताबडतोब उत्तर, ताबडतोब काउंटर करणं हे भांडणाला कारणीभूत ठरतं. त्याच्याऐवजी आपण जर का आपल्या पार्टनरला ऐकून घेतलं, शांतपणे थांबलो आणि मग काही वेळाने, काही दिवसांनी, काही काळाने आपण जर का त्याला बोललो तर त्यावेळेला आपला पार्टनर पण त्या रागाच्या भरातून बाहेर आलेला असतो आणि मग तो ऐकण्याच्या परिस्थितीत असतो. साधी गोष्ट आहे बघ. मध्येच मी कुठल्या तरी पॉडकास्टवरती ऐकलं होतं की 2 लहान मुलं आहेत घरात, त्यांची दोघं जोरजोरात भांडतायत एकमेकांशी. आईवडील काय करतात? या मुलाला एका खोलीत ठेवतात, दुसऱ्या मुलाला दुसऱ्या खोलीत ठेवतात आणि म्हणतात 2 तास दोघांनी बाहेर यायचं नाही. 2 तासांनी दार 2 तास गरजही लागत नाही, तासाभरात दोघं बाहेर येतात आणि दोघं जण खेळायला लागतात. का? कारण त्या अर्ध्या 1 तासामध्ये त्या दोघांनाही रिअलाईज होतं की आपण जे काय भांडतोय दॅट वॉज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मेकअप. सो सेम वे जेव्हा नवरा बायको एकमेकांशी भांडतायत त्यावेळेला ताबडतोब रिॲक्शन देण्याच्या ऐवजी त्यांच्यातल्या एकाने जर का थोडंसं बॅकफूटला गेलं, ओके मला कळलं काय आहे ते, आपण ह्याच्यावरती नंतर बोलू का, ही मॅच्युअर्ड रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर तिथे ती संपली नाही पाहिजे. सी दॅट इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग, की असं नाही आहे की संपलं पाहिजे की हां मी म्हणलं नंतर बोलू, झालं नंतर बोलू म्हणजे संपलं नाही. तर नंतर तो विषय काढून त्याच्यावरती रॅशनल चर्चा व्हायला पाहिजे. आणि ही चर्चा जी आहे ही चर्चा दोघांनी एकमेकांशी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी बरोबर का तू बरोबर ह्याच्याऐवजी आपण दोघंही कसे बरोबर असू हा विचार करायला पाहिजे. ते जर नाही झालं ना तर दोघांनाही वाटतं आम्हीच बरोबर, ट्रम्पला वाटतं मी बरोबर, झेलेन्स्कीला वाटतं मी बरोबर आणि दोघं लिटरली पब्लिकमध्ये भांडतात. सो दॅट इज नॉट गुड. दोघांना एकमेकांचे मुद्दे पटणार नाहीत, पण आपण आपल्या पार्टनरचा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे, आपला मुद्दा आपल्या पार्टनरला समजून द्यायला पाहिजे. आणि हे करताना तिसऱ्या व्यक्तीला इन्व्हॉल्व करणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचं जे भांडण आहे ते तुमच्या दोघांच्या नात्याच्या बाहेर नेत आहे. आणि आय टेल यू, प्रत्येकजण नात्याच्या बाहेर कोणाची तरी एकाची बाजू घेणार. बरोबर. दॅट क्रिएट्स फ्रिक्शन. त्याच्याने आणखीन त्रास होतो. जसं मगाशी म्हणलं ना आपण, का लोकांची मदत घेतो? केवळ एवढ्यासाठी की मी जे केलं आहे ते बरोबर आहे हे तू मला सांग. इट्स ओनली व्हॅलिडेशन, नथिंग एल्स. कन्फर्मेशन, माझे थॉट प्रोसेस बरोबर आहे. बरोबर. अदरवाईज काही नाही. मग समजा मला असं कोणी मिळालं की जो म्हणतोय माझी थॉट प्रोसेस चुकीची आहे, त्याचा रेफरन्स मी माझ्या भांडणात देत नाही, त्याच्याकडे मी जाणारच नाही. का बरं? माझी चूक असू शकते ना, मग त्या माणसाला नाही मी इन्व्हॉल्व करणार. आणि हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपली चूक असेल किंवा खरंच आपल्याकडून काहीतरी गडबड झाली असेल तर ठीक आहे ना, आपला पार्टनरच आहे, त्याच्यासमोर माफी मागायला किंवा माझ्याकडून परत असं होणार नाही हे सांगायला लाजायचं का? तो इगो का पाहिजे? आणि तिथे हारणं जिंकणं नाही आहे. नात्यामध्ये जर जिंकलात तर दोघंही जिंकतात, हारलात तर दोघंही हारतात. माझ्याकडे डायव्होर्स घ्यायला जे येतात त्यांना मी नेहमी म्हणतो की तुला पैसे मिळाले म्हणून तू जिंकला नाही, तुझे पैसे गेले म्हणून तू हारला नाही. तुमचा डायव्होर्स झाला, दोघंही हारणार आहात. नाही झाला, दोघंही जिंकणार आहात. केवळ डायव्होर्स झाला म्हणून हा जिंकला आणि हा हारला असं होत नाही. आणि दॅट इज द ब्युटी. कुठल्याही इतर कोर्टाच्या केसमध्ये ना एक पार्टी जिंकते, एक पार्टी हारते. इथं दोन्ही पार्टी हारतात, नाही तर दोन्ही पार्टी जिंकतात. सो हे नेहमी लक्षात ठेवा. डोंट बी अफ्रेड ऑफ युअर पार्टनर. डोंट बी अफ्रेड की मी जर का माझ्या पार्टनरला माझ्या मनातले थॉट्स सांगितले, मी जर का माझ्या मनातले सगळ्यात वाईट विचार सांगितले तर माझ्या पार्टनर मला वाईट समजेल. उलट दॅट ती एकच व्यक्ती आहे की जी व्यक्ती तुमचे वाईट थॉट्स देखील चांगले म्हणून समजेल.
ती एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला, तुम्ही बरोबर असलात तर चांगलं म्हणणार आहे, तुम्ही वाईट असलात तर वाईट म्हणणार आहे, मला नाही कळत असं म्हणणार नाही आहे, तुला काय करायचं ते कर असं म्हणणार नाही. आणि द लास्ट थिंग विच आय वॉन्ट टू से इज की इनडिफरंट राहू नका. म्हणजे माझ्या पार्टनरला काही त्रास होतोय, मला काय घेणं देणं पडलंय, तिचं ती बघून घेईल, त्याचं तो बघून घेईल. ही सगळ्यात वाईट ॲटिट्यूड आहे. जर माझ्या पार्टनरला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, ही माझी जबाबदारी आहे की तो त्रास दूर करणं. ही माझ्या पार्टनरची जबाबदारी नाही की स्वतः तो त्रास दूर करणं. मला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. डोंट बी इंडिफरंट टू युअर पार्टनर. सगळ्यात वाईट नातं ते असतं. माझा पार्टनर कायमच भांडण दे काय, मला काही घेणं पडलं नाही. अरे पण तो पार्टनर का भांडतोय, काहीतरी त्याच्यामध्ये कारण असेल ना. ते कारण जाणून घ्यायची जबाबदारी माझी आहे, ते कारण दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. भले तो पार्टनर चूक असेल पण जबाबदारी माझी. सो डोंट बी इंडिफरंट. हे खूप महत्त्वाचं आहे नात्यात. मला वाटतं ती जबाबदारी घेणं म्हणजे कुठलेही क्लॅशेस झाल्यानंतर रिझॉल्व्ह करण्यासाठीची जबाबदारी घेता येणं, मला वाटतं हेच सगळ्यात मोठं काम प्रत्येकजण आपापल्या पातळीवर करू शकतो. कारण जर तोपर्यंत मी स्वतःच तयारी दाखवत नाही आहे ती जबाबदारी घेऊन ती गोष्ट रिझॉल्व्ह करण्याची, तर ते आपोआप तर सुटणार नाही आहे. आणि मुळात मला तर खूपच आता एंडकडे चालू आहे आपण, तर नात्याची जबाबदारी घेणं म्हणजे आपण नातं गृहीत धरतोय याचा अर्थ आपण जबाबदारी झटकतोय. नातंच हे नातं आहे आणि हे टिकवायचं आहे, जबाबदारी घेतली पाहिजे आपण. मग ऑलमोस्ट शेवटचा प्रश्न की बऱ्याचदा असं वाटतं ना की खूप काळ एखाद्या व्यक्तीसोबत राहिल्यानंतर, काय इतक्या वर्षाच्या लग्नानंतर तर बऱ्याचदा होत असेल की कंटाळा येतो. त्या कदाचित नात्याचा कंटाळा येऊ शकतो किंवा त्या सिच्युएशनचा कंटाळा येऊ शकतो. म्हणजे हे साधारण होतंच ना की मी कितीही माझ्या आवडीचं काम केलं आणि ते रोजही करत राहिलो तरी एका पॉईंटला मी रोज तेच करतोय म्हणून मला कंटाळा येऊ शकतो. तर हे जर कंटाळा येणं, कदाचित एकमेकांचा कंटाळा येणं किंवा त्या नात्याचा कंटाळा येणं, आपण त्याकडे ना खूप काहीतरी भयानक पद्धतीनं बघतो. तर एकतर हे नॉर्मल आहे का की कंटाळा आला एकमेकांचा किंवा ब्रेक घ्यावासा वाटला थोडासा की आता थांब मला 2 मिनटं माहेरी जाऊन येते असं जर बायको म्हणाली, तर इतकं हॉरिबल आहे का ती सिच्युएशन की एकमेकांचा कंटाळा येणं जे आपण ॲबनॉर्मल पद्धतीनं बघतो का ते इतकं नॉर्मल आहे आणि त्याला त्यात तितक्याच नॉर्मल्सीने पाहिलं पाहिजे आणि ते कसं ओव्हरकम करायचं फक्त हे शोधलं पाहिजे. म्हणजे हाऊ डू वी सी दॅट? कुठल्याही गोष्टीचा जर का ती खूप काळ घडत असेल तर आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे अगदी आपण इन्स्टावरती रील्स बघत असलो, 1 बघतो, 2 बघतो, 10 बघतो, 100 बघतो, काही जण 500 बघतात, नंतर कंटाळा येतो ना. ही तर इतकी छोटीशी गोष्ट आहे. नात्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सतत बघताय. ऑब्व्हियसली जर का तेच आपण बघत असलो तर त्या रोजच्या रुटीनचाही कंटाळा येणार आहे. सो ते ॲबनॉर्मल आहे का? नाही, ॲबनॉर्मल नाही आहे. पण ॲबनॉर्मल काय आहे की तो कंटाळा आपण येऊन देतो, हे ॲबनॉर्मल आहे. सो तो येऊन न देणं ह्याच्यासाठी आपण कष्ट घ्यायला पाहिजे. हा कंटाळा का येतोय? कारण तोच एकसुरीपणा आहे. एक लहान मूल असतं ना, आपण त्याला एक नवीन खेळणं आणून देतो. ते नवीन खेळणं ते 2 मिनटं खेळतं, 3ऱ्या मिनिटाला फेकून देतं, म्हणतं दुसरं खेळणं द्या. त्याला 2 मिनिटात कंटाळा येतो. आपण मोठे होत त्याच्यामुळे आपल्याला कंटाळायला थोडा वेळ लागतो. पण आपल्याला नात्यामध्ये असं नाही करता येत की कंटाळा आला तर फेकून दिलं खेळणं. मग तेच खेळणं आपण जर रिपर्पज करून दिलं, म्हणजे एखादी गाडी त्याला दिली आहे आणि त्या गाडीचा ट्रक झाला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफाय केलं, तर तेच खेळणं ते मूल परत खेळतं. काही दिवसांनी ते खेळणं त्याला दिलं, त्याला ते परत नवीन वाटतं. का? कारण त्या खेळण्यामध्ये बदल झाला आहे, त्या व्यक्तीमध्ये बदल झाला आहे, आपल्यामध्ये आपण बदल केला आहे. हा बदल एकमेकांना आवडेल, एकमेकांना कुठल्या पद्धतीने चांगला वाटेल या पद्धतीने आपण केला आहे. आणि त्यामुळे येस, कंटाळा येऊन न देणं हे पहिली गोष्ट. दुसरं, त्या ह्याच्यामध्ये तो एकसुरीपणा येऊ नये म्हणून एकमेकांचा ब्रेक, एकमेकांपासूनचा ब्रेक. सो त्याच्यामध्ये तुझी स्पेस, माझी स्पेस ही महत्त्वाची आहे.
पण ती तुझी स्पेस माझी स्पेस बरोबर आपली स्पेस पण तशीच अबाधित राहायला पाहिजे. केवळ तुझी स्पेस आणि माझी स्पेस आहे दॅट इज गुड, नाही दॅट इज नॉट गुड. ती स्पेस पाहिजेच, पण आपल्या स्पेसमध्ये पण आपण कधीतरी पाहिजे, हे एकमेकांनी जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्या तिथे आपण जर का हे असं करायला लागलो की आय गिव्ह फ्रीडम टू माय पार्टनर, बट ॲट द सेम टाईम आय एक्सपेक्ट की आपण दोघंही एकत्र राहू, एकत्र इश्यूज एन्जॉय करू, त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला पुढे फायदा होणार आहे. मग ह्या नात्यात कंटाळा येत नाही, मग तो एकसुरीपणा जातो आणि दॅट युजली हेल्प्स. आणि हा आता एकसुरीपणा ना मी नवीन पिढीमध्ये कुठे बघतोय तुला सांगतो की आजकाल मुलं जोवर मोठी होत असतात तोवर अडचणी येत नाहीत, पण साधारणतः एक 45-50 वर्षी ती मुलं बाहेर पडून जातात, घराबाहेर पडतात, आईवडील वयस्कर असतात किंवा कोणी देवाघरी गेलेलं असतं आणि आता फक्त नवरा बायकोचं कुटुंब राहतं. आणि तिथे मग त्यांना एकमेकांचं इतकी सवय झालेली असते, जसं मगाशी तू म्हणला ना की विषय बोलायचं काय, तो विषयच संपलेले असतात. मग ह्या वयामध्ये त्यांना तो एकसुरीपणा न येण्यासाठी त्या दोघांनीही तुझी स्पेस आणि माझी स्पेस तयार करायला पाहिजे. आणि ह्याचं खूप चांगलं उदाहरण मी सांगतोय की आजकाल शाळेचे ग्रुप्स तयार होत आहेत, कॉलेजचे ग्रुप्स तयार होत आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार होत आहेत, पार्कमधले ग्रुप तयार होत आहेत. एक्झॅक्टली. सो हे ग्रुप्स आपण डेव्हलप करायला पाहिजेत. हे तुझे ग्रुप माझे ग्रुप असतील आणि मग आपला ग्रुप असेल. सो असे जर का आपण वेगवेगळे सोशल ग्रुप्स तयार केले तर त्याच्याने आपले एक्सपिरियन्सेस बदलतात. हे एक्सपिरियन्सेस आपण पार्टनरबरोबर शेअर करतो आणि मग काय बोलायचं हा विषयच राहतो, तो तयार व्हायला लागतो. बोलायला पण गोष्टी तयार केल्या पाहिजेत, काहीतरी अनुभवायला पाहिजे तर बोलता येईल. कारण तोपर्यंत फक्त त्या मुलांच्याच भोवती फिरलंय ना आयुष्य. पूर्वी हा काळ थोडासा उशिरा यायचा, लग्न झाल्यावर वगैरे, की मुलगी समजा सासरी गेली त्याच्यानंतर यायचा. आता तो खूप आधी येतोय. शिकायला बाहेर जातात, कारण 17, 18, 20 वर्षालाच मुलं बाहेर पडत आहेत. सो तिथून मग त्यावेळेला ते जोडपं म्हातारं पण नाही आहे. लक्षात घे, 17 वर्षाचं मूल जर बाहेर पडत असेल तर आई वडील किती असतील, हार्डली 40, 45, 48. दे आर नॉट ओल्ड. सो त्यामुळे मग हा एकसुरीपणा जाण्यासाठी आपल्याला त्यावेळेला नाही प्रयत्न करायचा. आणि सेकंड थिंग की त्यावेळेला ते मूल बाहेर पडल्यावर नाही प्रयत्न करायचा आहे, ते सुरुवातीपासून करायचं आहे. सो आपली नाती जपणं, जे आपण पहिल्यापासून म्हणलं, तर ती नाती जपणं, नवीन नाती तयार करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, खूप खूप आभार सर. एकतर खूप मस्त सुंदर विषय आहे आणि त्याबद्दल तुमच्यासोबत आज गप्पा मारता आल्या, चर्चा करता आली. मला हे वाले जे एपिसोड्स असतात ना, की ज्याच्यासाठी खरं आम्ही त्या वयातले नाही आहोत पण तरी त्याच्याबद्दल बोलतोय, मला ते इन्व्हेस्टमेंट सारखे वाटतात. म्हणजे उद्या त्या वयाचं झाल्यानंतर जर हे काही इश्यूज आले तर आम्हीच केलेले एपिसोड्स परत बघता येतील आणि उजळणी करता येईल, असे हे खरं तर एपिसोड्स आहेत. म्हणजे आज वही पण नाही काढायला. ह्याच्यात एक या, मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, मी जे बोलतोय त्याला एक डिस्क्लेमर आहे, यूज ॲट युअर ओन रिस्क. म्हणजे परत मला नका सांगू सर आपके नुस्खे आजमाए और प्रॉब्लेम हो गया, गुण नाही आला. पण जोक्स अपार्ट, खूप खूप आभार. खरं तर आपण या पद्धतीनं म्हणजे एकदा प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावून नेण्याच्याच दृष्टीनं आपण बघतो, पण ते खरं तर परत परत त्या नात्याला, त्या प्रेमाला सर्व्हिसिंगची गरज असते. परत एक काहीतरी तजेला देण्यासाठीची काही वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या तितक्या आपण चर्चा करत नाही त्याच्याबद्दल, त्या अगदी टेकन फॉर ग्रांटेड असतात आणि मग आपल्याला ते छोटे मोठे हिकअप्स नात्यातल्या दिसतात. तर तेच टाळता यावे म्हणून यासाठीचे खरं हे एपिसोड्स आहेत. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. प्लीज तुमच्या पार्टनरला एपिसोड पाठवा, म्हणजे त्यांनाही या एपिसोडमधनं तुम्हाला काहीतरी बोलण्यासारख्या गोष्टी मिळतील आणि त्यातनं काहीतरी एक चर्चा घडवता येईल. आणि प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे बरेचशी लोकं जी अमुक तमुक बघतात त्यातली लोकं सबस्क्राईब करत नाहीत, तर असं नका करू. तुम्हाला सबस्क्राईब करायचं माहीत नसेल कसं करायचं, तर व्हिडिओच्या खाली अमुक तमुक असं लिहिलेलं असेल, त्याच्यापुढे सबस्क्रायबर काउंट दिसतो आणि पुढे सबस्क्राईबचं बटन दिसतं. तर त्या सबस्क्राईबच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं तर चॅनलचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतात. तर आवडला असेल एपिसोड तर नक्की मित्रमैत्रिणींना पाठवा. आणि खाली हार्ट, प्रेमाचा एपिसोड आहे. धन्यवाद. लोभ असावा.